तुटला आयुष्याचा दोरा, एरवाऊगा पसारा, टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. अवघे सुखाचे सांगाती, कोणी कामा नये अंती. टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. चोखा मने फजित घोर, माझे माझे मनती घर. टाकोनी पळती रांडा पुरे, अंती होती पाठ मोरे. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः. दुसरे चरणा संताची या, दुसरे चरणा संताची, दुसरे चरणा संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विचार, त्यांच्या कृपादाने कथेचा विचार, त्यांच्या कृपादाने कथेचा विचार, कृपादाने कथेचा विचार. चरणी ठेवी तो माथा, चरणी ठेवी तो माथा. बरसावे विनती माझे पंढरीनाथ, बरसावे विनती माझे पंढरीनाथ. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, मनोजवं मारुत तुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरायुत मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकराय नमः शिवाय. शरदिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी, वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते. विठ्ठल विवासित पावनाति भासती पंचानन समाना. तया श्रोत्याची आचरणी जाना, साष्टांग नमन करीतसु. वाद्यभूषित पावन तो प्रत्यक्ष अमरेंद्रा समान. तयाची आचरणी जान, साष्टांग नमन करीतसु. आता गान गंधर्व देवता, उकीळ कंठ स्वर अराका. जे कीर्तनी वहिवाशित लोका, तयाची आचरणी नमन गा. मज दिसतसो परम विख्यातु, जो जान ब्रह्मयाचा सुतू. नारद जान नाम तितिक्षु, तयाची आचरणी नमन गा. जेने धर्म जितविलाची बळी, तो संभाजी जान नवाळी. कावतरला जयाची आकुळी, तया छत्रपतीची आचरण कमळी. साष्टांग नमन करीतसो. विठ्ठल रिकाम कॅरेटा नाही, कांद्याचं रिकाम रिकाम ग्रंथ खाली व्हालाय. ते कॅरेटा ना रिकाम आहे का ना. आता भिनो वाग्विलाशिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिनिया. वैष्णवासी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता. नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा. विठ्ठल 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 विठ्ठल.
आयुष्याचा दोरा एरवाऊगा पसारा टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य संत शिरोमणी श्रीमंत श्री चोखोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग मंगळवेढ्याच्या मालकांचा आहे. या अभंगाद्वारे मालक नमूद करतात एक ना एक दिवस आयुष्याची माळ तुटत असते आणि ती तुटणारच. या विश्वाच्या पाठीवर 7 लोक जर सोडून दिले तर जगाच्या पाठीवर कोणाच्याही माळेमध्ये लोखंडाचा दोरा नाही, तो दोराच आहे. आणि दोरा एक अशी वस्तू आहे की कालांतरानं ती कुजत असती आणि कुजल्याच्या नंतर आबा ती तुटत असती. तसा विश्वाच्या पाठीवर जीवसृष्टीमध्ये शरीराच्या आणि आत्म्याच्या मध्ये एक जे कनेक्शन आहे, जे दोरा आहे, हा सोन्याच्या तारेचा नाही, चांदीच्या तारेचा नाही, लोखंडाचा नाही, पितळेच्या नाही, जर्मलच्या नाही, कथलाचा नाही, बिडाचा नाही. बीड एक धातूच आहे, कुठल्याही धातूचा नाही. असा जर असताना तर पैशावाल्यानं सोन्याची तार लावली असती. ती त्यांनी जास्त फिट्ट केली असती, किंवा एखादा असा धातू असेल की ते तुटणारच नाही, अशा धातूची तार लावली असती श्याम महाराज. पण नाही, शरीराच्या आणि आत्म्याच्या मध्ये जे कनेक्शन आहे ना, जसा दोरा वितळल्याच्या नंतर, आता माळेमध्ये दोरा आपण लायलॉनचा घालतो, पण कालांतरानं तोही कुजतो, प्रकाशपट तोही कुजतो, त्यालाही आयुष्य आहे, मर्यादा आहे. तसं शरीराच्या आणि आत्म्याच्या मधलं जे एक अंतर आहे, हे अंतर संपणं इतिनाम दोरा तुटणे. जसं ह्या गळ्यातल्या माळेचा दोरा तुटल्याच्या नंतर मणी जिकडं तिकडं पांगत असतात, हे 2 मणी बाजूला होतात, तसं शरीर आणि आत्मा हे 2 मणीच आहेत. याच्या मधातलं अंतर तुटणे म्हणजे मृत्यू पावणे, आत्मा बाजूला निघून जाणे, शरीर खाली पडणे. आणि शरीर खाली पडल्याच्या नंतर याला घरात ठेवत नाहीत, तुकोबाराय म्हणतात त्याला मशानात नेतात. लक्ष्याला ठाव स्मशानेच्या लक्ष्याला झाला प्रेतरूप शरीराचा भाव. लक्ष्याला ठाव स्मशानेचा लक्ष्याला ठाव झाला प्रेतरूप शरीराचा भाव. लक्ष्याला ठाव स्मशानेचा लक्ष्याला श्रीमंत श्री देहूतले मालक श्रीमंत श्री तुकोबाराय नमूद करतात, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. स्मशानात जावं लागतं, ज्याचा त्याचा तो प्रकार आहे. काही भागामध्ये चांगलं मशान असलं तरी घरच्या शेतात नेऊन पेटवायचं, 2 महिन्याला ते नांगरून काढायचं, त्याच्यावर कांदे लावायचे, द्राक्षे लावायचे, मका पेरायची, फक्त तिथं नेऊन फुकायचा शहाणपणा. तुकोबारायची वाणी मशानीचा शास्त्राधार आहे. माणसं जिथं पुरली जातात, माणसं जिथं जाळली जातात, त्याला मशान म्हणतात. आणि संतांचं शरीर जिथं समर्पित केलं जातंय त्याला मंदिर म्हणतात. विठाला मग एखाद्या माणसानं आतिताईपणा करून, त्याचा बाप असेल, त्याची माय असेल, 5व्या मजल्याच्या छतावर का फुकीनच, तरी पण ती जागा मसनवाटाच झाली. विठाला माणूस गेला रे गेला की घरी ठेवत नाहीत. आयुष्याची माळ तुटली, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. आणि मशानात नेल्यावर विधी आहे, खंडोबा विधी आहे मशानात नेल्यावर. प्रेताची काही जास्त पूजा केली जात नाही. घरातली आप्त विष्ट सजन सखे कणकीचा दिवा करून तात्पुरतं ओवाळतात. काय बुक्का असेल, गुलाल असेल,
हळीत कुंकू असेल, गंध असेल, अक्षदा असेल, एक औपचारिकता म्हणून करतात. फार श्रद्धा म्हणून नसते. जशी देवाची पूजा करतो तशी प्रेताची करत नसतो. स्नान घालणं काय, सगळ्या काही गोष्टी आपण औपचारिकता करत. हा तात्पुरता विधी. लगेच 4 माणसं शर्ट काढून हजर आहेत, 5, एक आग्नी धरणारा आणि 4 खांदेकरी बनेल वगैरे काढून ठरलेले आहेत. ते पण मेलाय कसा त्याच्यावर अवलंबून आहे. श्रीमंत घरचा असेल तर कोणाला वाटतं मी बनेल काढून खांदा द्यावा, आणि गरीबाचा गेला असेल तर भेटून तिकडच मसन वाट्यात पण जात नाहीत. इतकी लोक हरामखोर आहेत. विठाला काही माणसांचा चावटपणा 4 ठिकाणी कळतो. आबा आपल्याला वाटते लोक लय कार्यक्रम करते, हे पांचाटातले मुखी आहेत. विठाला आणि हे आपले लोक गुंगलेत. हे गुंगले माणस गुंगले चलत राहते. चला, हे 4 जणांनी खांद्यावर घेतलं. लक्ष्यला ठाव स्मशानीचा, नेलं स्मशानात. तिथे गेल्यावर काय विधी आहे? कोणाकडे पुरतात, कोणाकडे पेटवतात. उत्तर भारतामध्ये गंगेमध्ये समर्पित करतात. 3 प्रकारचा अंत्यविधी. अंत्यविधी झाला रे झाला. आता ही पार्वती आजी, या 40 लोक आहेत त्या कुटुंबातले. एकानं 5-5 कोटी खर्चिले तर 4 पंचे किती झाले? 20. म्हणजे 200 कोटी. 200 कोटी रुपये जरी खर्चिले तर मथारी चित्राच्या व्यतिरिक्त बघायला भेटत नाही. शरीराची होय नरहरी महाराजांनी न्याय दिला. 18 संतांपैकी भगवान शिवांचे उपासक होते आणि कालांतराने शिवजींनी साक्षात्कार दिला. अरे मी ज्याची वारी करतो त्याचं भजन कर ना. आणि मग संत नरहरी महाराजांनी विटेवरच्या मालकाचे उपासक झाले. महाराज ही शक्यतो मोठी लोक भाईभुंग्यांचं ऐकत नसतात. आणि मोठे झालेली माणसं ज्या वेळेला बाजारू लोकांचं ऐकतात का, यांचा बाजार झाल्याशिवाय राहत नाही भडव्यांचा. विठाला संत नरहरी महाराज अधिकार तत्वात शिवजी बोलायचे. प्रकाश शिवजी बोलायचे. शिवजींनी सांगितलं, नरहरी अरे विटेवरच्या मालकाचा उपासक व्हा. ते म्हणजे प्रभू तुम्ही विश्वाचे मालक आहात आणि मला पंढरपुरातल्या मालकाचा उपासक करता. अरे त्याची वारी केल्यामुळे मी डोक्यावर बसलोय. भगवान शिवशंकर विटेवरच्या मालकाच्या डोक्यावर आहेत. कधी महापूजा करा. हो, पानचटायचं ऐकून इकडे तिकडे फिरायला जातात, तितके पैसे पूजेत घाला ना, कळल शिवजी कुठे येतो. हो, खरं तो कळायला पाहिजे. कोणाचं ऐकून तर काही करते. खेकडे खाणार पण सकाळी तांबे घेऊन महादेवाला चालले. अरे तुया वरून घामाचा वास आलाय महादेवाला का? महादेव येडा झाला काय? हा,
जगाला आंघोळ घालायची त्याच्या जटीत ताकद आहे, गंगात त्याच्या डोक्यात आहे. आणि तू कशाला नाटकं करायला खेकडे विठाला विठाला. आणि त्या शिवजींचा साक्षात्कार संत नरहरी महाराजांना विटेवरच्या मालकाचे उपासक झाले आणि न्याय दिला शरीराची होय मात. माझ्या देहूतल्या मालकांनी सांगितलं जागा मशानात आहे. संत नरहरी महाराजांनी सांगितलं जागा मशानात. देहूतले मालक तुकोबाराय म्हणतात, पण तिथं गेल्यावर शरीराची माती आहे. आणि आळंदीतल्या मालकांनी सांगितलं पुन्हा दिसतच नाही. कापुराचा कलेवर घातला करंडा, कापुराचा कलेवर घातला, कापुराचा कलेवर घातला करंडा, कापुराचा कलेवर घातला, शेखीन उरे उंडा पहावया, शेखीन उरे उंडा पहावया, शेखीन उरे उंडा पहावया. कापुराचा कलेवर घातला करंडा, शेखीन उरे उंडा पहावया. मला सांगा, मुगबधीर म्हणजे बोलता येत नाही. मुगबधीर राधेशंभा बोलता येत नाही, वाणी नाही विचारायला. प्रकाश भाऊ ऑपरेशन करताना भूल तज्ञ आणावं लागेल का नाही? खंडोबा तसं कापता येतं का? त्याचं पोट असेल, पाठ असेल, काही खांडूक असेल, काही गंडलाला असेल, आबा कापता येत का? नाही, त्याला सुद्धा भूल द्यावं लागते. आणि मग त्याच्या बोटाचं ऑपरेशन, पोटाचं ऑपरेशन, पाठीचं ऑपरेशन, हाडाचं ऑपरेशन करता येतं. मला सांगा, शरीराचं आणि आत्म्याचं कनेक्शन तुटल्यावर किती सरपणात फुकलं, मड आळडलं का? आतापर्यंत एखाद्या प्रेतानं आवाज दिला का, नका रे पेटू, मी गुडघ्या इतक्या गादीवर झोपत होतो, मला 5 येशी होत्या माझ्या घरात, हो 5वी 6वी पलंगाच्या खालून लावली होती, आता मला इतक्या सरपणात पेटू नका, असं बोलतंय का ते? नाही नाही नाही. म्हणून या शरीराला कापराची उपमा दिली. कापुराचा कलेवर, कलेवर म्हणजे शरीर, घातला करंडा, इष्ट्यात टाकला, शेखीन उरे उंडा पहावया. ठाईची समाप्ती झाली, जैसे ठाईची समाप्ती झाली, ठाईची समाप्ती झाली. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी, ठाईची समाप्ती झाली जैसी. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची आता नाचायचं नाही, प्रमाण शिस्तीत ऐकायचे. उद्या तुम्ही गायक येतं, तुमच्यातले काही कीर्तनकार येतं, काही भागवतकार आहेत, रामायणकार आहेत, अर्थदृष्टी ठेवून कीर्तन ऐकायचं, तर उद्या जग झेलील. आता हल्ली बाजार यायला बी लोक झेलीत आहेत, पण कालांतरानं बाजार मोडत असतो 5 वाजल्यावर. हो, काय नसतं तिथं. विढाला कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, कापूर पेटिल्याच्या नंतर तिथं काही शिल्लक नाही. ठाईची समाप्ती, अग्नी कर्पुराचे मिळी, कोण उरली ती किंवा काय उरली ती काजळी. हे शरीर एकदा मशानात अग्नीत समर्पित केलं, मातीत समर्पित केलं, पाण्यात समर्पित केलं, पुन्हा दिसत नाही. आता आजीबाई फक्त चित्रात पाहावी लागणार, याच्या व्यतिरिक्त नाही. आयुष्याचा दोरा तुटला की चित्रापर्यंत माणूस येतो. तद्वत न्यायानं गेल्या 22 तारखेला स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी, वैकुंठवासी गंगा भागीरथी पार्वताबाई लक्ष्मणराव कडनोर ह्या माऊली विश्वाच्या मालकाचा संदेश
दक्षिणेच्या मालकाला गेला. तुम्ही अजून लक्षात घ्या, यमाच्या नावानं कोणीच बोंबलत नाही. काय देवानं असं केलं? माणसं हुशार येत, कारण यम मनानं नेतच नाही ना. यमाचा बाप बसलेला आहे पंढरपुरात, आणि त्या पंढरपुरातल्या मालकानं यमाला सांगितलं उद्या दुपारी 12 वाजता गिरगावचा बाळ्या उचलायचा. नाही प्रकाश बुवा, तुमचे पण बटन लोखंडाचे नाहीत बरं का. मध पण एक दिवशी तुमचं बी सगळ्याचं दापणार आहे. विठाला मला असं वाटतं या कोणाड्यातली माणसं पुढं सरकली तर बरं होईल. मी काय मतदान मागायला आलो नाही, मागच्यांना जागा नाही. सरका पुढं सरका. पलीकडची सुद्धा टोपीवाले दादा सरका पुढं, मागच्यांना जागा मिळावं. सरका पुढं सरका सरका सरका. त्या साऊंड पर्यंत मी दिसतो असं सरका, मागच्यांना जागा मिळत. या कोणी किती बी टाइमला येऊ द्या, पण ते माईक नाही देणार कोणाला. विडाला तद्वज्ञानं पार्वती बाई साहेबांना जावं लागलं. महाराज 22 तारखेपर्यंत आयुष्याची आणि शरीराच्या मधला धागा होता का, तो कणखर होता. आणि 22 तारखेला तो धागा तुटला, आणि त्या आत्म्यानं त्यांच्या त्या शरीराचं संबंध तोडला, आणि ते शरीर प्रेतात रूपांतर झालं. आणि मग सगळ्यांनी विष्ट मित्र सजन सखे सोयरे नातू पंतू मुलं मुली आदी करून सुना सगळी व्याही जावाई सगळ्या जणांनी मिळून या माऊलीचं शरीर एका विशिष्ट ठिकाणी पंचतत्वात विलीन करून टाकलं. माणसं एका आठवणीमुळे रडतात. ती प्रेमाची, स्नेहाची, सात्विकपणाची, जिव्हाळ्याची, श्रद्धेची आठवण असते. त्या आठवणीला आठवणीचा बांध फुटतो आणि माणसं रडत असतात. आता मला वाटतं 100 पार केली ती आजीबाईनं. 105. मग ज्या आजीबाईनं एवढं 100 पार केली त्या आजीबाईसाठी रडायचं नाही. आता आपल्याकडं आता बऱ्याच मावल्या शोक करत होत्या. प्रेम असतं, भावना असते. आता पण माझं एक मत आहे, इतकं वय झाल्याच्या नंतर तुम्ही देवाला नमस्कार करा. किती दिवस आमची आई ठेवली, किती दिवस आमची आजी ठेवली, कोणाची आत्या असेल किती दिवस आमची आत्या ठेवली, कोणाची सासू असेल किती दिवस आमची सासू ठेवलीस. देवा काय उपकार आहेत तुझे. पण चालता बोलता आमच्या कुटुंबातल्या एका माऊलीला नेलंच रे देवा. किती दिवस जगल्या, किती दिवस जगल्या. कधी कधी अपघातात गेलेल्या 22 वर्षाच्या तरुणाचा विचार करा. मागे हिंगोली जिल्ह्यामध्ये हळद लावायला गेलेलं गरीब कुटुंब. हळद म्हणजे अंगाला नाही, रानात हळदीचं रोप लावणाऱ्या गरीब कुटुंबातल्या 5-10 लोक ट्रॅक्टरमध्ये घरी बसून जात असताना ते ट्रॅक्टर रिवर्स एका विहिरीत जाते आणि त्याच्यातली सगळीची सगळी ती मजूर मरतात. कधी कधी हेही बघायचा. अल्पायुष्य लोकांकडे बघायचा. या लोकांकडे बघितल्याच्या नंतर या कडनोर कुटुंबातल्या लोकांनी विटेवरच्या मालकाचे आणि काशीतल्या मालकांचे उपकार जाणा की आमच्या आईला आयुष्य किती दिलंय. 41 कुटुंबातल्या लोकांना ज्या बाईनं 40 लोकांना बघितलंय, 40 लोकांचा संसार स्थिर पाहिलाय. संसार म्हणजे लग्न झालं म्हणजे संसार नाही. जीवनातल्या ज्या काही गोष्टी त्या सुद्धा संसाराच्याच यादीत येतात. भजन जर सोडून दिलं तर कोणीकडची कोणीकडं नाही चिटकवायचं बरं का. भजन जर सोडून दिलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवहारातल्या संसारातच येतात. फक्त भजन सोडून दिलं तर एवढ्या लोकांच्या जीवनशैलीतलं गोड असं अस्तित्व ज्या माऊलीनं पाहिले. किती आयुष्य दिलं विष्णूवरच्या मालकानं, किती आयुष्य दिलं. इहलोकातली यात्रा सोडावं लागली. राहिला प्रश्न मग का लवकर गेल्या. कारण मृत्यू लोकातला नियम आहे
या मृत्यू लोकामध्ये जीवदशेला पंढरपुरातला जरी मालक आला ना आणि जीवदशेला काशीतला मालक जरी आला ना तर मर्यादेच्या पुढे जगता येत नाही. येरती पामर जीव गीते येरती पामर येथे नाही उर आले अवतार येरते पामर मर गए सत्राट्या मर गए सत्राट्या. ओ 33 कोटी देवता मर गए बड़ाल के भाती 33 कोटी देवता मर गए बड़ाल के भाती. अजब तरह का बे तू क्या जाने लड़का बे चमका अजब तरह का बे तू क्या जाने लड़का बे. गोडपुरा 9 भी मर गए 10 भी मर गए 33 कोटी देवता आले त्याच्यात आणि इतक्या मेल्यावर आपल्या भंगाऱ्याला कोणी विचारित राजे हो 100 200 400 500 700 कोटीतला माणूस मरणं म्हणजे उंदरा इतकी पण दखल नाही. हे याच्या भावतालचे चेचमे चमचे म्हणतील हे गेले वरचे कोणी विचारी करीत नाही आणि चमच्याच्या कधीच नादी लागायचं नाही. चमचे शांत कौरक असतात माहितीये का प्लेटमध्ये जोपर्यंत शिरा आहे का तोपर्यंत चमचा शिऱ्यात घुसत आणि शांत राहतो. शिरा संपला चमचा खटखट वाजतो. म्हणून शक्यतो चमचे आपल्यासाठी भळभळ करते. या हराम खोरायचा मोठेपणा मानायचा नाही. पार्वतीबाईंच्या पदरात पडला. हे लोकातली यात्रा सोडावीशी लागली. कैलासवासी भिकाजी लक्ष्मणराव कडनोर, श्री रामदास लक्ष्मणराव कडनोर, धोनीराम लक्ष्मणराव कडनोर आणि सीताराम लक्ष्मणराव कडनोर हे सुपुत्र. गंगा भागीरथी हौसाबाई, रामभाऊ कलवड मुलगी, 4 मुलं 1 कन्या. गोडसा असा परिवार, काळ्या मातीची नाळ असलेली माऊली. आपल्या बाळांना काय काळ असेल होतो जुना त्या काळात. भाजी भाकरी आमटी चटणी या साध्या परिस्थितीत जीवन जगणारी माऊली. मुलांना शिकवलं, अभ्यास. नातू काही शाळा मास्तर आहेत, शिक्षक आहेत, चिरंजीव सभापती, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आणि एक नावाजलेलं कुटुंब. आणि या कुटुंबाला हे बघ घरातल्या कुठल्याही माणसाने, मी महाराष्ट्रभर फिरतो, मला एक व्यक्ती भेटला हवा. त्यानं सांगितलं महाराज अभ्यासामुळे लोक तुम्हाला मानतील. पुराणाचा अभ्यास असेल, संत चरित्राचा अभ्यास असेल, लोक तुम्हाला मानतील. त्याला म्हणलं दादा हा शब्द वापस घे. उलटे सुलटे ग्रंथ पाठ असणारे लोक नदीला लोळायलेत. अभ्यासानं माणूस गाजत नाही, त्याला त्याच्या परिवारातल्या पूर्वजांची कृपा लागते. पूर्वजांची कृपा लागते, पूर्वजांची. वक्ते बाबा आपल्याकडची काही लोक खपल्या काढणार जास्त येतात. मी शपक म्हणत नाही, सुंबळ्या गाण्याला आधार द्यायला असतो. खरं तर निष्ठावंत वारकऱ्यांनी जर एखाद्या गुणीजनाने गाणं म्हणलं तर तुमच्यासारख्यानं टाळ वाजवायचा नाही. आणि त्यानं जर कीर्तनात गाणं म्हणत असताना तुम्ही जर टाळ वाजित असाल तर तुमची निष्ठा नदीला गेली इतकं समजा. अभंग शपक असू द्या पण अभंग आहे ना. तुका म्हणे पितृ आशीर्वाद तुका म्हणे पितृ आशीर्वाद
आशीर्वाद देती कल्याण इच्छिते सदा त्याज कल्याण इच्छिते सदा त्याज कल्याण इच्छिते सदा तुका मन पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिते सदा त्याज कल्याण इच्छिते सदा त्याज तुका मन पितृ आशीर्वाद कल्याण इच्छिते सदा त्याज कल्याण इच्छिते सदा का म्हणे पितृ आशीर्वाद देते. मला असं वाटतं काही ट्रकवर, काही ऑटोवर, काही मेटाडोरवर, काही टेम्पोवर अशी नावं, वडिलांचा आशीर्वाद, आईंचा आशीर्वाद, पितृंचा आशीर्वाद, ही माणसं फारशी शिकलेली नसतील. पण विटेवरच्या मालकानं त्यांच्यात असा एक बुद्धीचा कण टाकला असेल की त्यांना कळालं की आपण पूर्वजांच्या कृपेनं आपण हे छोटंसं वाहन घेतो. ही अवस्था त्यांना विढाला आणि एवढं मोठं 4 भावांचं कुटुंब, त्याच्यात एक जणाला मला वाटतं आईच्या अगोदर जावं लागलं. एक जणाला महाराज तेही दुःख त्या पार्वतीबाईनं झेललं. 5-6 दुःख सांगितले. त्याच्यात सर्वात मोठं एक दुःख आहे संसारामध्ये आई वडिलाच्या अगोदर मुलानं जाणं. फार मोठं दुःख आहे. भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या हाताने एका किराताचं पोरग मृत्यू पावलं. महाराज देवाला शाप देण्याची ताकद आपल्यात असते का? पण माझ्या अगोदर मला उलट दुःख दिले याचा टळटळाट जगाच्या मालकाला फेडावा लागला. सामान्य दुःख नाही. त्यालाही 11 वर्ष 53 दिवस आपले मायबाप सोडून दुसऱ्याच्या घरी राहावं लागलं. वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या. काय दुःख आहे महाराज ते. सप्रपंचा भयस्थिताया मदो तारुण्यो भया भार्यास्ति जायते उदरो पोक्षणम. न्याय दिला. तारुण्यातला संसार आहे आणि ज्या वेळेला 30च्या वयात पत्नी ज्या वेळेला जाती का त्यावेळेला पोट भिकारी तत्वात येत असते. तुमच्याकडे अब्जानं रुपये असताना कामाचे नाहीत. हेही 6 दुःखापैकी एक दुःख सांगितलं. म्हणून माझ्या कीर्तनात वाक्य मला जुने मराठवाडी शब्द बोला वाटते. दांडीच्या अगोदर आऊत फुटावा. तुमच्याकडे वखराला वखर म्हणतात का? आऊत वखर. वखराला दांडी असते ना. दांडी आधी मोडीनं मग वखर वळईवत जातं. तुमच्याकडे सुडी म्हणतात का? वळई जात. हा दांडी जोपर्यंत आहे का फणसलं तरी इडी हाणायची, गज हाणायचा, तार हाणायचं, आवळायचं. चल केळीत हाण, कांद्यात हाण, वांग्यात हाण, द्राक्षात हाण. दांडी आहे तोपर्यंत. दांडी मोरडी रे मोरडी की वखराला कवडीची किंमत नाही. 6 पैकी एक दुःख सांगितलं ते. महाराज ते दुःख त्या माऊलीनं झेललंय. कोणाच्या अंतकरणाचा हेवा वाटू देत कधी कधी. तैसी अनाथ पुरुष बिन नारी, तैसी अनाथ पुरुष बिन नारी, तैसी अनाथ पुरुष बिन नारी, तैसी अनाथ पुरुष बिन नारी.
100 वलांडली तरी आबायानं दुखवतंय. मला सांगा त्या बाईला, त्या माऊलीला स्वर्गीय भिकाजीराव गेले त्यावेळेला काय वाटलं असेल? विश्वाचं स्वराज्य धर्माला भेटलं. विश्वाचं स्वराज्य. आपल्याकडे डोकं नाही म्हणून आपण कोणालाही राजे म्हणतो. खोके येत नाही म्हणून आपण कोणालाही राजा म्हणतो. ही पवित्र जीभ हलकटाला राजा म्हणण्यासाठी वापरायची नाही. आणि तुम्ही कोणालाही राजे म्हणत असताल तर तुम्ही स्तुती पाठक आहेत. स्तुती पाठ. राजाधिराज महाराज पधारे, हा स्तुती पाठक असतो. आणि या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये स्तुती पाठकाला कवडीची किंमत नाही. ऐका पंडित जन, तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती, माझी परिसावी विनंती. कीर्ती मानवाची सांगू नये, सांगू नये, कीर्ती मानवाचे सांगू नये, कीर्ती मानवाचे सांगू नये, सांगू नये, कीर्ती मानवाचे सांगू नये. वरी नावी एकाच विठ्ठलाची, इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, ब्राह्मण मारल्याचं पाप. बघाशी बोललो मी राधेशंभूला. काही भागात काय असतं, एखादा श्रीमंत माणूस मानित आणि एखाद्या कीर्तनात त्याचं वर्णन नाही केलं की ते फोन नंबर कट करून टाकतात. अरे उचले, तू यासारख्या आम्हाला रस्त्यानं कुंटाला भेटायले. तू श्रीमंत, तू या बायका पोराचा आहे. आम्ही जगाचा बाप पाहिलाय पंढरपुरातला पानचाटा. तुला लोणी लावण्यासाठी जन्म आहे का गिरगाव करायचा? विठाला पैशावाले लोक भळबळते. सांगू अर्ध्या तासापूर्वीचं उदाहरण. अर्ध्या तासापूर्वी महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर फिरणाऱ्या लोकांनी ग्लास मागितला, त्यांनी द्यायला नाही. आणि सुटबुटातले कपडे घातलेले लोक आल्यावर काचाचे गिलास दिले. त्याला वाटलं हे लय पैशावाले. त्याला माहीतच नाही धोत्र्या किती मोठा आहे. तर विठाला म्हणजे हॉटेलवाले पण धोत्रावाल्याला येडं समजते. तरी राधेशंभू ऐकलेत नाही, काहीतरी बोललेत त्याला जाऊन. त्याला मी एकच म्हणलं असतं, बेट्या तू या गल्ल्यात जे पैसे आहेत का, त्या पैशावर धोत्रावाल्याचं चित्र आहे. आणि ज्या पैशावर धोत्रावाल्याचं चित्र नाही त्याचा पैसाच चलत नाही. इतकं लक्षात ठेवून जग. तू हॉटेल चांगली चलन, नाही तर जाईन एका दिवशी उडून. विठाला एक मत की काही लोक पैशाला मान्यता दिली ना, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, पण आपण नाही चोंबळायचं. विठाला एवढं मोठं दुःख झेललं. निरोप आला पंढरीतल्या मालकाचा, काशीतल्या मालकाचा. पार्वतीबाईंना जावं लागलं. त्यांचा आज दशक्रिया विधी आहे. त्यानिमित्त वेदाच्या वेदघोषामध्ये एका पवित्र, सात्विक, सदाचारी, पुण्यशील, अभ्यासू ब्राह्मणाच्या हाताने, भूदेवांच्या हाताने विधियुक्त तर्पण होत असेल. आज तर्पण. बसा 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 बसा.
बस 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 आज तर्पण विधी होत असेल. कारण पितरांच्या नावानं केलं जातं ते तर्पण असतं, पितरांच्या नावानं केलं जातं ते श्राद्ध असतं. आणि ते मंत्रोच्चार वगैरे कर्मकांडामध्ये विस्तृत आहे. त्यानुसार तिथे पिंड तर्पण होत असेल. आज 16 पितर येत असतात, आमंत्रित करावं लागत असतात. आणि आता 22 तारखेला कोणती तिथी होती, त्या तिथीला मात्र मनानं सगळे पितर येत असतात. मनानं सगळे येतात नवल नाही, आबा त्याच्यात आर्यमा नावाचा पितर सुद्धा येत असतो. विठाला आज मात्र फक्त 16च पितर येत असतात. या कुटुंबातली गेलेली कालवश 16 पितर. ती तर्पण विधीने, वेदघोषाने. पण जिथं भजन चालू आहे का तिथं जगाचा बाप येतोय, इतकं मात्र लक्षात ठेवा. एवढं मात्र लक्षात ठेवा. एका व्यक्तीनं वास्तूची पूजा केली, घर बांधलं होतं 1.25 कोटी रुपयाचं. चांगला माणूस होता, शेतकरी होता, बऱ्यापैकी प्रचंड उत्पन्न झालं. एका मुलाला नोकरी होती आणि 1.25 कोटी रुपयाचं घर बांधलं. वास्तू शांती झाली, सगळं काही झालं, छान झालं, पद्धतशीर झालं. मी होतो तिथं शर्ट काढून, कारण पूजेला कपडे घालून बसता येत नसते, शास्त्राचा नियम आहे. बसलो तर आम्ही, सगळं झालं. 2-3 महिन्याच्या नंतर फोन आला, महाराज घर 1.25 कोटी रुपयाचं बांधलं आणि 15 लाख रुपये खर्च केला वास्तुशांतीला. 51 किलो तूप जाळलं तरी आम्हाला सुख नाही. म्हणलं मला जाळ त्याच्यात, तुझ्या घरात सुख मिळण्यासाठी तुम्ही किती क्विंटल तूप जाळले ते निदान गिरगावच्या बाळ्याला तरी सांगू नका. त्या घरात भजन झालं पाहिजे. काय थोरपण तुका म्हणे येथे भजन प्रमाण. इतके मार्मिक असले की कीर्तन करा वाटतं. हो ना, चला भजनाला किंमत आहे. काय थोरपण जाळावे ते. बरं, भजनानं अशा सात्विक महाराष्ट्रातल्या पवित्र शुद्धांतकरणी काळ्या मातीची नाळा असलेल्या ज्ञानोबाराय तुकोबारायशी प्रेम असलेल्या माथारीचा भजनानं उद्धार होईल नवल नाही. ब्रह्महत्या राशी पातके, ब्रह्महत्या राशी पातके आपा, ब्रह्महत्या राशी पातके आपा, ब्रह्महत्या राशी पातके आपा. ब्रह्महत्यादी डोंगरासारखी पाप असणारी माणसं भजनानं शुद्ध झाले. ज्या माऊलीच्या दशक्रिया विधीला ज्ञानोबाराय तुकोबारायचं भजन आहे, जगाचा बाप नाचतोय. वाह, जगाचा बाप. जळती दोषाचा डोंगर शुद्ध होती नारी नर. गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा. जळती दोषाचा डोंगर शुद्ध होती नारी नर. गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा. हरी कथा, हरी कथा, हरी कथा. खंडोबाचे पाहुणे येते कुटुंब. आदरणीय खंडू महाराज, आदरणीय राधेश्याम महाराजांनी संपर्क केला. माझ्यासारख्या अज्ञानी माणसाला का प्रचंड आयुष्य प्राप्त झालेल्या माऊलीच्या दशक्रियेचं कीर्तन प्राप्त होते. चला भजनाची ताकद सांगतो. काही महिला रडत होत्या, मी मानणार नाही त्या रडण्याला.
आमचा एक नातेवाईक वारला आणि त्या नातेवाईकाच्या अंत्यविधीला गेलो मी. वारीहून आल्यावर तर एक जण रडत होता, कुटुंबातला मुलगा लय रडायचा. बाई गेली, बाई गेली, बाई गेली. मी म्हणलं एवढू नको, बाई गेल्याचं लय दुःख आहे ना, इतका त्यागानं रडतो, गुटखा सोडून दे. त्या बाईला आपण मग त्या मोक्ष प्राप्त होईल. त्या जेवढ्या मावल्या रडत होत्या आणि भवतालच्या उग्याच तोंडाला पदर लावून बसलेल्या होत्या, ही प्रथा बंद पाडा. या कुटुंबातल्या लोकांचं, जितक्या लोकांचं या पार्वतीबाईवर प्रेम आहे, त्या कुटुंबातल्या बायकांनी असा संकल्प करा, रोज 108 महिन्याच्या 5 माळी रामकृष्ण हरीच्या मी जपेल. आज 10व्यापासून, उद्यापासून तर श्राद्धापर्यंत रोज कुटुंबातल्या एका बाईनं 5 माळी जपायच्या. माथारीचा उद्धार. आणि वरून मातृगयेतून माथारी तुम्हाला आशीर्वाद देईल. या देशातला पुरुष हा खंडोबा पितृगयेला जातो आणि महिला ही मातृगयेला जाते. भगवान परशुरामानी आईचं श्राद्ध गुजरातमध्ये सिद्धपूर नावाचं गाव आहे, सरस्वती नावाची गंगा आहे, गंगेच्या तीरावर 350 तीर्थापैकी एका तीर्थावर श्राद्ध केलं, म्हणून त्या तीर्थाला मातृगया नाव प्रसिद्ध झालं. प्रकाश बुवा. आणि त्या मातृगयेतून पार्वती आई साहेब तुम्हा कुटुंबातल्या सगळ्या लोकांना आशीर्वाद देईल. नका 5 माळी, किमान 1च माळ. माळही घेऊ नका. आंघोळीचा पहिला तांब्या डोक्यावर पडतो का, तिथून तर दुसरं वस्त्र घालीपर्यंत काहीच बोलायचं नाही, फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं. 100-150 बऱ्या नाव येते. तितका संकल्प करा, रडूच नका. काळ सारा वाचितने एकांत वाच गंगा तारे देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशी. काळ सारा वाचितने एकांत वाच गंगा तारे देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशी. आबा मी बकबक नाही करणार. हा, एखाद्या शब्दाचा राग येत असेल कोणाला, मग कीर्तन घेऊ नका. तुला 30 गाव पठ्याल 36 गाव, मी काय माग लागे नाही. आणि कोण धकिणार आहे आपलं? आपला धकिणारा पंढरपुरात आहे. का चिंतन करायचं? पुरावा देतोय. विश्वाची गादी धर्माला प्राप्त झाली, इथपर्यंत आलतो ना. विश्वाची गादी, ईश्वाची. नुसत्या महाराष्ट्राची नाही, पंजाबची नाही, हरियाणाची नाही, गुजरातची नाही, नुसत्या भारत देशाची, विश्वाची गादी प्राप्त झाली. दुःख वाटलं पांडवांना. रथी महारथी आपल्या छन मारल्या गेली. तुटला आयुष्याचा दोर सांगतोय. मुद्दा एक आणि दुसरी गोष्ट भजन. दोन्ही मुद्दे एकत्रित बघायचे. आजीबाई का गेल्या हेही कळलं आणि भजन कशा करता करायचं हेही कळेल. सगळी लोक गेली. आबा लक्षात असू द्या, मोठी माणसं आहात तुम्ही सगळीच. प्रकाशबुवा असतील, तुम्ही असतील, खंडोबुवा असतील, राधेश्यामबुवा कीर्तनकार आहेत, महाराजही कीर्तन करतात. अर्जुनाला सगळ्यात मोठं दुःख झालं. कर्णाचा अंत्यविधी झाल्यावर अर्जुनाला कळालं कर्ण माझा भाऊ होता. सगळ्यात मोठं दुःख. महाराज गीता सांगून अर्जुनाचा संभ्रम संपिला युद्धात. पण ज्या वेळेला कर्णाचा संभ्रम संपण्यासाठी जगाचा मालक थकीत आहे, अर्जुनाचा संभ्रम जात नाही. माझ्या हाताने कर्ण गेला, माझ्या हाताने कर्ण गेला. अर्जुनानं आईला एकांतात विचारलं, आई मला आज माहीत झालं तू आणि देव कर्णाकडे गेलतात. हो बाळा, गेलते रे मी. काय म्हणलीस कर्णाला जाऊन? एकच म्हणाले की तू माझा पुत्र आहेस आणि तू पांडवाच्या बाजूने लढ. अर्जुनानं सांगितलं, आई उत्तर काय आलं कर्णाकडनं? त्याच्याकडनं एकच उत्तर आलं, फुटणं हा माझ्यातला स्वभाव नाही, इकडं तिकडं उड्या मारणं हा माझ्यातला स्वभाव, निष्ठा.
राजकारणातली निष्ठा बघायची असेल तर फक्त करणं पहा, कोणाकडेच पाहू नका. फक्त करणं पहा, फक्त करणं पहा. उदाहरणार्थ मी माझ्याकडे एखादं पद आहे आणि मी विशिष्ट प्रकारच्या पक्षात आहे आणि मला तिकून जर एक छोटा हत्ती भरून जर पैसे आले ना, तर उद्या सकाळच्याला 10 वाजता गिरगावकराच्या झेंडावर घाडावर दुसऱ्या पक्षाचा झेंडा. म्हणून राजकारणातली निष्ठा बघायची असेल तर करणं बघायचं, म्हणजे तुमच्या मतीत संभ्रम होणार नाही. जिलाबी खाऊ का, चिवडा खाऊ का, पेढे खाऊ का, काय खाऊ, असं करणाऱ्याकडे पाहिलं की माणसाला संभ्रम होत असतो, गुरफाडत असतं माणूस. करणं पहा, करणं. आईनं सांगितलं, अरे पार्था, आई के पार्था, तयाची रे एक निष्ठा, आई के पार्था. काय निष्ठा आई? त्यानं सांगितलं, आई हे पार्था, तो म्हणाला, आई मी तर फुटीरवादी नाहीच, पण आज कळालं मी क्षत्रियाचा आहे. आणि क्षत्रियानं जर शब्द मोडला, आहा कटा त्याचे करीती पितर, त्याचे करीती पितर, आहा कटा त्याचे करीती पितर, त्याचे करीती वंश दुराचार पुत्र झाला, दुराचार पुत्र झाला, वंश दुराचार पुत्र झाला. आहा कटा त्याचे करीती पितर, वंश दुराचार पुत्र झाला, वंश दुराचार. सगळी पूर्वज आहा कटा म्हणजे ते नरकाला जात नाहीत. आहा कटा त्याचे करीती पितर, आहा कटा म्हणजे रागात, आणि मग राधे शंभू शाप पडत असतो आणि जिवंत कुटुंबातल्या संसाराचं धोपण सुरू होत आहे. जाळ नाही. ही कर्णाच्या जीवनातली निष्ठा. अर्जुनाचा संभ्रम सांगते. 2 गोष्टी, तुटला आयुष्याचा दोरा आणि भजनात काय ताकद आहे. या कुटुंबातल्या ज्या मावल्या होत्या का बसलेल्या, त्यांनी किमान 108 तरी जप रामकृष्ण हरीचा माथारीच्या वर्ष श्राद्धापर्यंत करायचा. जाऊ दे, माणसं कामात असते, व्यापात असते. माझं मत आहे, बायकांनी राहिला आंघोळ करताना, चपात्या लाटताना कोणतीही बाई तोंडानं बेलणं धरीत नाही. असं धरते का? नाही ना. जाऊ दे, माणसं जाऊ दे. माणसाचं कसे मुंगळे आहेत बघा, आणि मुंगळे काही तासात नसते, तासात असतात मुंग्या. तुम्हाला एक लक्षात, तुम्ही जर शेतकरी असाल तर लक्षात घ्या, मुंग्याची रांग कधीच वाकडी तिकडी नसते. असली वाकडी तरी सोडित नाही. मुंगळे कोणीकडे उपरनं झटकीते, कोणीकडे टोपीचा कोपरा मोडल, कुठंच घुसते, काही मिळत नाही. हा हा. सकाळी सप्त्याला, दुपारी अंत्यविधीला, आणि 4 वाजता कंदुरीला लिंब घेऊन. कांदे लिंब खिशातच. हो, तिथं लिंब नसते, इथूनच घ्या लिंब्या. अरे कांद्या, तू हा कांदा फोडायला दक्षिणेचा राजा बसलाय, सुंबळ्या जरा हिशोबात राह. विठाला उचलेला वाटते तर आपला उचलेपणा कोणी पाहतच नाही का नाही. अरे माणसं आंधळे, विठ्ठल जळी स्थळी भरला, ठाव नाही उरला. जळी स्थळी काष्टी पाशाने सर्वत्र डोळे आहेत त्याला. आपण कुठेही नालायकपणा करा, ते त्याला दिसतोय. विठाला आई, एक प्रयत्न केलास नाही. पार्था, आई के कामधेनूच्या पाडसा. आळंदीतल्या मालकाची भाषा आहे. कीर्ती
कामधेनूचा पाडा. आळंदीतले मालक. पाडा म्हणजे वासरू. अर्जुन हा कामधेनू, कृष्णरूपी कामधेनू गाईचं वासरू आहे अर्जुन महाराज. काय ताकद. हाय के कामधेनूच्या पाडसा. आई सांगायली, अरे मी त्याला वाटेल ते प्रयत्न केला पण तो ऐकत नव्हता. आई कोणता प्रयत्न केलास? अर्जुनाच्या अंगावरची रोम जितके कृष्ण कृष्ण म्हणत होते का ते प्रत्येक रोम रडत होते उत्तर ऐकल्याच्या नंतर. आईने एक अलीकडचे 6 न्याय सोडून द्या, 7वा न्याय का आपल्याकडे वेळ मोजका असते. पुढच्या कीर्तनात पुन्हा एखादं सांगेल. म्हणजे तुमची माझी भेट होणार ना यूट्यूबला आहे का? हे कॅमेऱ्यावर टाकतात ना. मी एकटाच भोळा यायला लावू देतो. आहे की नाही? तुम्हाला कधी म्हणलं का कॅमेरा काढा का काही काढा? काय भोळा आहे सध्या. चलते तुमचंही चलते, मी भोळा येतो. अर्जुना, हे पार्था, मी कर्णाला म्हणले तुझ्या हातानं जर 5 भाऊ मेले तर. वाक्य काय दिलं? चंद्र सूर्य हे तोपर्यंत तुझे 5 मरणार नाहीत. कुंतीनं प्रश्न केला, कर्णा तू दुर्योधनाच्या बाजूने आहेस, माझे 5 मरतील का नाही? महाराज विश्वाच्या मालकाला आईला बाजूला घेतलं आणि कोरडी वंजळ केली. आणि कोरडी वंजळ करून आईला सांगितलं वटी पदर पुढं कर. वटी पदर पुढं केला आणि कोरडीच वंजळ सोडली. आईनं पदर बांधून घेतला. कर्णा काय सोडस? मेलो तरी हरकत नाही पण चौघायला मारणार नाही. अर्जुन सोडून कोणालाच मारणार नाही. मग अर्जुन जर मृत्यू पावला तर ते 4 आणि मी 1 5 जिवंत आहेत. आणि मी जर मेलो तर 5 पांडव जिवंत आहेत. 5 मारणारच नाही. काय वाटलं असेल अर्जुनाला ऐकताना? आणि कर्णाला मारलंय कोणी? सामान्य गोष्ट असेल कसं अंत करण्यात जाईल? 14वा न्याय ऐका. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, माझं सांगत नाही. मोठे ज्या मार्गाने गेले का त्या मार्गाने आपण चलत जावं. नवीन मार्ग देवमान्य नसतात, संत मान्य नसतात. आता काय 1 कोटी रुपये जरी दिले तरी कीर्तनात ढोलकी वाजवायची नाही तुम्ही. हा मार्ग कोणाचा आहे? मोठ्यांचा आहे. हा मार्ग कोणाचा आहे? शिवजींचा आहे. कारण या संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष शिवजी आहेत. शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी ही मृदंग नावाची वाट आहे ना, ही शिवजीची. आता मधात कांदे फोडायचे नाही. कांदे नाही ते तिकडे फोडा कुठे, इथं पकवतच लागत. ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न हा देवाला मान्य नसतो, संतांना मान्य नसतो. आणि ज्ञानोबाराय तुकोबारायला जे मान्य नाही ते तुम्ही करत असाल तर आपण उद्धाराच्या गोष्टी कशाला करायच्या आणि आपलं बरं होईल याची अपेक्षा कशाला करायची? मला सांगा, आबा तुम्ही असताल, प्रकाशबुवा तुम्ही असताल, खंडूतात्या तुम्ही असताल, राधेश्याम महाराज तुम्ही असताल, आदरणीय हरिभक्तीपरायण पप्पू महाराज तुम्ही असताल,
हे बाबा असतील, महाराज तुम्ही असाल. स्वरानं एखाद्या वेळेस तुम्ही प्रांत जिंकू शकता, पण देव नाही जिंकू शकत. प्रांत जिंकणं काय? एखादा माणूस तुमच्या आवाजावर आणि एखाद्या गाण्यावर जर फिदा झाला तर तुम्हाला 2 कोटीचा बंगला देऊन टाकेल, पण त्या बंगल्यात सुख द्यायची ताकद पंढरपुरातल्याच्या हातात आहे. 2 कोटी खर्चिणारा भंगिऱ्या सुख नाही देऊ शकत, त्यानं हौदातलं उपशिलेन दिलंय. सुख मिळेल फक्त अभंगावरच. तेने विना जीवा सुख नोहे, विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा. आपला तो एका देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. माणसाने मुद्दा बघायचा. प्रकाश बुवा, एखादं गाणं तुम्ही कीर्तनात म्हणल्यावर एखादा प्रसन्न झाला तर तो डबल तुम्हाला बोलून 10,000 रुपये देईल, इतकंच करीन ना. पैशाने तुम्ही मोठे असता का? आमचं कुलदैवत माळसाकांत, त्यांचे भक्त आहेत जवळ्याला, सजीवन समाधी. मी, माझी बायको, माझी मुलगी आणि मुलगा आणि ड्रायव्हर, 1.5 वर्ष झालं त्याला. आम्ही दर्शनाला चाललो होतो. दर्शनाला जात असताना रस्त्यामध्ये एक ब्रेकर होतं आणि त्या ब्रेकरवर एक साडी नेसलेला माणूस होता. आम्ही एका भागवताला गेल्यावर 3500-3600 रुपयाची साडी आली आहेरात. ते माझ्या बायकोच्या अंगावर ती साडी होती. मी खरं सांगतो, 3500-3600 रुपयाची 3-3.5 हजाराची साडी होती. पण टोल नाक्यावर ज्या तृतीयपंथी बांधवाला मी 20 रुपये दिले, त्याच्या अंगावर 7 हजाराची साडी होती. मग गिरगावकराच्या बायकोनं कशाला फुगायचं माझ्या अंगावर 3600ची साडी? अगं येडपटीच ती, ते गोळ्या संप. बायका हसू नका, माई बायको येडी नाही, तुम्हाला राग येईन म्हणून तिचं नाव घेतलंय. पण हे तुमचं सांगायला ध्यानात ठेवा. त्याला हसू लागल्या, त्याची खसखस पिकली. म्हणजे पैशानं कोण किती मोठा आहे या जगात विचार करायचा नाही. महाराज आचरानं किती मोठा आहे हे पंढरपुरातल्या मालकानं ठरवायचं. विठाला 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 विठाला. महाराज, कर्णाची किंमत आचरणामुळे. आई काय काय केलंस ग? जाऊ दे अर्जुना, मी एवढं तुला सांगितलं. अर्जुनानं सांगितलं, आई मला जनकर्ण मारायला लावलाय, त्याला विचारतो तू काय केलंस? महाराज मुद्दा गोड आहे. आणि अर्जुनानं ज्या वेळेला द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याला पंढरपुरातल्या मालकाला दारेव धरलं का बुवा, त्यावेळेला देवाच्या डोळ्याला पाणी आलं. सांगितलं, पार्था, कर्णाचा आणि तुझा वाद मिटावा याच्याकरता मी काय केलं तर माहिती? युद्ध व्हायच्या अगोदर भगवंतानं, भागवत तुम्ही महाभारत पहा, आणि भागवत ऐकायचं असेल तर ज्यांना अभ्यास करून केलंय का त्याचं ऐका, वय घेऊन नाही. इथे श्रीमद महाभागवते पुराणे अजामेळ चरित्राया प्रसंगो अध्याय. लाईन आली आबा, पान पलटलं. अजामेळ चरित्राया. गाडी संभाजीनगरहून सुटल्यावर नाशिकला थांबलीच नाही, डायरेक्ट इगतपुरीलाच गेली चहा प्यायला. अरे नाशिक सोडन तो, असं कसं होईल? अभ्यास काय होतं माहिती का? कीर्तन, भागवत, रामायण हा मनोरंजनाचा विषय नाही, मनोभंजनाचा विषय. आणि मनोरंजन जर तुम्हाला करायचं असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये इतकं मनोरंजन आहे, खाली येऊन सांगू का, कपडे काढून नाचतात. याच्या पलीकडे काय सांगू? तरी मला भारीचा मोबाईल नाही, पैसे आहेत बरं का.
कॅमेऱ्यावर बोलायलो, माझ्याकडे पैसे येतं. देव पंढरपुरातलं म्हणीन मस्तारडा बाळ्या, तो इतकं चांगलं करून पैसे नाही म्हणतो. नाही, आमची ते एक म्हातारी गावरान तुपात चपात्या खात होती. जेवल्या म्हणायची कुटकी खाल्ली, दोन्ही म्हशी मेल्या. दोन्ही म्हशी मेल्या. मग तुपात चपाती खाल्ल्या मरावं ना, म्या तुपात चपाती खाल्ली म्हणावं, म्या कुटके खाल्ले. लोक का तूप मागायला येतील का तिला? मग इतकं चांगलं चाललं, मी कशाला म्हणून माझ्या मोबाईल घ्यायला पैसे नाहीत? माळ घालीन ना मोबाईलची. इतकं मनोरंजन तुम्हाला मोबाईलमध्ये, इतकं मनोरंजन, इतकं मनोरंजन. कपडे अंगावरचे काढून नाच. आणि ते जर कीर्तनात आलं तर कीर्तन कसं होईल? कीर्तन चांग हो यांग. माझ्याच्यानंही चूक होत असेल, पण लोणचा इतकी. मंडपाला झालर असावी किती, आणि ती जर जमिनी पस्तोर असेल तर तिला झालर म्हणत नाही, तिला पडदा म्हणते. तिला पडदा म्हणते, पडदा. झालर इतकी चूक होऊ द्या, आती नाही. कीर्तन हा सटाक्या सांगायचा विषय नाही, यम सटके हानी नाही. पहिले कोणाला हाणतो माहिती आहे का? ज्यानं पाकिट दिलं त्याला. 2 नंबरचे कोणाला हाणतो माहिती आहे का? ज्यानं तारकीसाठी मदत केली त्याला. 3 नंबरचे सटके कोणाला माहिती आहेत का? तुम्हाला. आणि 5व्या क्रमांकात मग कीर्तनकार लाल होस तर आणते, इंचभर जागा ठुत नाहीत लाल करायची. पण 5व्या क्रमांकाला आधी मात्र ज्यानं पैसे खर्चिलेत का त्याला यम हाणते. विठाला काय केलं देवा करण्यासाठी? इथपर्यंत आलतो. काय सांगावं देवानं? अर्जुना, कर्णाला सांगितलं तू आता जर आमच्याकडे आलास तर हस्तिनापूरच्या गादीवर तू बसशील. क्रम माझ्याच्यानं चुकेल आणि धर्म स्वागताकरता रस्त्यात हजर राहील. नकुल सहदेव चामरे ढाळतील. भरत शत्रुघ्न दोघे चामरे ढाळीती. स्वर्गी होऊन देव पुष्प वृष्टी करीती. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. ओ श्रीराम जय राम, जय जय राम. ओ श्रीराम जय राम, जय जय राम. आरती ओवाळू पाऊ सुंदर मेघ श्याम. आरती ओवाळू पाऊ सुंदर मेघ श्याम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. काकृती त्रिती ढाळीले चामरे. भरत शत्रुघ्नानं ती द्वापारी नकुल सहदेव तुला चामरे वारतील, हवा घालतील, वारं घालतील. तो रे माझा हृदय किरीटी. पद्मपुराण सांगते, तो रे माझा हृदय किरीटी. कर्णा, माझं हृदय असणारा तो अर्जुन तुझ्या छत्री धरीन. निष्ठा आहे का राजकारणातली? कर्णानं काय उत्तर दिलं पंढरपुरातल्या मालकाला? जरी मजशी स्वर्ग देशी मूर्ख जरी दुर्योधन मानिसी. तू दुर्योधनाला जरी मूर्ख म्हणत असाल, पण माझ्या निष्ठेचं काय देवा? ठास 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 अर्जुन रडत होता. मारा स्वर्ग देव केला, स्वर्ग नाही. नाही निष्ठा. चला, इतकं निष्ठावंत तुम्हाला जगात सापडेल का? कोणी सापडेल का जगात? ही कर्णाची निष्ठा आहे. महाराज अर्जुनाचा संभ्रम जात नव्हता. मी रक्तरंजित गादी घेतली. धर्माचा संभ्रम जात नव्हता. मी रक्तरंजित गादीवर बसलोय. देवानं सांगितलं, ताई काय दादा? देव आवडीनं ताई सुभद्रेला म्हणत नव्हते असं मी म्हणत नाहीत, पण आवड ब्रह्मदेवाला आबा मोजता येत नाही, इतक्या आवडीनं द्रौपदीला ताई म्हणत होते. मोजताच येत नाही.
सुभद्रेला ताई म्हणायचे, मोजता येईल, नातं होतं. पण द्रौपदी मानलेली बहीण होती, हिला किती प्रेमानं मानते हे ब्रह्मदेवाकडे पारडच नव्हतं. इतकं देवाचं आणि द्रौपदीचं बहीण भावाचं नातं. तुम्हाला एक सांगू का, मेहुण्यानं जर बहिणीला मारलं किंवा त्रास दिला तर भाऊ करीन काय, बहिणीला आपल्या घरी घेऊन येईल. लय ताकदवान असला तर मेहुण्याच्या थुत्रीत हाणील, त्याचे अंगुठे घेईन, त्याची सही घेईन, त्याची प्रॉपर्टी सगळी बहिणीच्या नावाची करीन, त्याला मोकळा करून टाकील. इतकंच करू शकत ना भाऊ, याच्या पलीकडे काय करू शकतो. महाराज कुटुंबातले दिग्गज लोक दिग्गजाच्या देखता बहिणीला उघडं करत असताना स्वतःच्या कातड्याचं लुगडं केलं. वस्त्र हरणे वस्त्र कैसी, स्वतःच्या चमड्याचं लुगडं केलं आणि द्रौपदीच्या भोवताल लुगड्याच्या रूपात फिरत होता. याच्या पलीकडचं नातं आहे कुठं. क्या क्या बात आहे. वा वा. पांडुरंगे येवो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येवो पांडुरंगे. कोठे गुंतेलाची द्वारकेच्या राया, कोठे गुंतलाची द्वारकेच्या राया. हिने करी बाबा, एक छोटासा बालक म्हणून तुम्हाला मागणी मागतो, याच्यानंतर धोत्रावर येणा घ्यायचा. माझं काही दुखत नाही. जग कॅमेऱ्यावर पाहते, जग कॅमेऱ्यावर, आणि मला आडकीता सोडून दाढानं सुपाऱ्या फोडायचा नाद आहे. मग लोक आमची तिथं शेपूट उपसून घेते तर मला लांडगद करते, लय बका बका बोलतून. मग तू ह्या कीर्तनात तर पॅन्टीवर येणे करी होता. या अशी आमची चट सगळी वड्याला जाती ना, त्याच्यामुळे धोत्र विढाला 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 विढाला. मी हेच पाप समजितो, बसून कीर्तन करावं लागते. माझं वय नाही बसायचं. त्या मागच्या अपघातानं नाटक झालं, त्यानं कमराचं नाटक करून टाकलं. नाही तर रानात कामं करतो का फेकायला होतो, हळद काही करतो काम, असं बसत नाही काय नाही, एका जाग्यावर उभं राहता येत नाही. मी शेतात गेल्यावर घडी पण म्हणते ये मला बाप्पा, घरीच मारावान. मी गेल्यावर त्याला बसता येत नाही ना, अशा भानगडी होत्या ना. मी काही म्हणत नसतो काम करा, पण मी सुरूच होतो. हो, मग सुना शहाण्या जर असल्या तर सासू दळण निसताना सुना तांदूळ निशित्यात. पण सुना जर येडपट असल्या तर सासू भुरकी कुटताना ह्या दुधाचा चहा पिऊन झोपत. तर सुना बी शहाण्या पाहिजे ना, तर सासूने येडेवानी करावा. मग सुना जिच्या येडगळ आहेत का, तिनं उगं मरत आकड्या देऊ नये, तिनं फक्त गौऱ्या मोजावा. मला फुकायला किती लागतात. विठाला विठाला काय सांगू लागलो आपण. कर्ण स्वर्ग जरी दिलास, तू जरी मूर्ख म्हणत असशील तर मी सोडित नाही. निष्ठा किती. चला द्रौपदीकडे जा. इतकं प्रेम, इतकं प्रेम. आणि विश्वाचे मालक द्रौपदीकडे आले आणि सांगितलं, ताई तुझी 5 लेकरं अश्वत्थामेनं झोपीत कापली. तुका म्हणे अंगी राखिले दुर्गंधी, अश्वत्थामा मारे पांडव पुत्र. 5 कापले. लेकरं निरापराध आहेत, निष्पाप आहेत. अश्वत्थाम्यानं 5 लेकरं कापली. दुःख किती असेल माईला. द्रौपदीचं जीवन स्थिर झालं. एका राजकुमाराकडे बघून
तो राजकुमार तिच्या सवतीचा मुलगा अभिमन्यू. पण रक्ताच्या थारोळ्यात शेवटचे श्वास मोजीत ज्या वेळेला अभिमन्यू गेला त्यावेळेला द्रौपदीच्या अंगावरचे कपडे नित्य ओले राहायचे, नित्य ओले. दुःखाची यावो थंबे स्वेद धाव घाली, स्वेद धाव घाली, दुःखाची यावो थंबे. कथा कल्पतरू सांगते. इतकं दुःख झालं. स्वेद म्हणजे घाम. महाराज रोमारोमातून घाम येत होता आणि गंगेत आंघोळ केली इतका अंग घामानं कपडे भिजत होते. अजून 4 दुःख येतात, बस झाली एवढीच. आपल्याला पुरावा बघायचा आहे. तुटला आयुष्याचा दोरा. आणि बायकांनी सासूसाठी, सुनेनं, नातींनं, लेकींनी, काय कोणा कुटुंबातल्या लोकांनी फक्त 108च वेळेला रामकृष्ण हरी म्हणायचं. काय 5 मिनिटाचा विषय, श्राद्ध येईपर्यंत. ना भजनाची ताकद किती मोठी आणि कर्णाची व्यथा मानतोय. राहू द्या बाकीचं. देवानं द्रौपदीला विचारलं, एवढ्या मोठ्या दुःखाचा डोंगर असताना तुझं मन स्थिर कसं आहे? खदखद हसली. दात नाही दिसू दिल्या. दात नाही. तुम्हाला सांगा, स्मित हास्य. म्हणून त्या स्त्रीला नाव पडलं चंद्रानना. बायकांचं हसणं मोजका असावं. एक बाई म्हणली, तिनं कमेंट केली कीर्तनात, ड्रायव्हर कोणी दाखवतंय, सगळं माणसानंच हसावा का? बायकांना स्वातंत्र्य. म्हणलं बाई, स्वातंत्र्य दिलंय, तू पंतप्रधान होय, राष्ट्रपती होय शासनाच्या चौकटीत, पण आचरणाच्या चौकटीत तुला जोरात हसता येत नाही. तू ज्ञानोबरायच्या चौकटीत मितभाषी आणि स्मित हास्य. चंद्रानना चंद्र साक्षी ते गाडोळसा, रमे ओ रमे रमे. भगवान म्हणतात लक्ष्मीला, हे रमा, तुला लाजवील अशी शबरी फक्त आचरणाच्या चौकटीतली. स्मित हास्य केलं, खात 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 स्मित हास्य. भगवंताने विचारलं, ताई एवढं दुःख असून तू हसतेस, बळाव कशाच्या? तुझ्या नामाचा महिमा तुला कळत नसेल. देवा, तुला माहित नसेल तुझ्या नामाचा महिमा, पण मला माहित आहे. मी फक्त तुझ्या भजनाने इतकं दुःख विसरून गेलो, म्हणून भजन करायचं. एक. आता कर्णाची आख्यायिका तुमच्या पुढे मांडली. कर्ण किती मोठा असेल. महाराज, मसन वाट्यामध्ये डोळ्याला पाणी येण्यासाठी पुढच्या व्यक्तीचं कर्तृत्व लागतंय. कोणासाठी कोणी रडायला रिकामं नाही. कर्तृत्व लागते, कर्तृत्व लागते. महाराज, कर्ण ज्या वेळेला चंदनाच्या लाकडावर ज्योतिष सरोवराच्या बाजूला, आता ब्रह्मसरोवर आहे, ब्रह्मसरोवराच्या बाजूला ज्योतिष सरोवर, आस्वर अस्तित्वात नाही, तिथं भीष्माचार्यांचं दहन झालं आणि ज्योतिष सरोवराच्या थोड्याशा बाजूला कर्णाचा अंत्यविधी झाला महाराज. आणि कर्णाचं पार्थिव ज्या वेळेला चंदनाच्या लाकडात जळत होतं त्यावेळेला विश्वाच्या पाठीवर संसारात इतकं सुखी कुटुंब, नलदमयंतीपेक्षा कोटीपटीनं, मोजूत नका नलदमयंती यांच्या पारड्यात, इतकं सुखी कुटुंब. वृषाली नावाची स्त्री, अंचुक नावाचा कपडा खाली पडतो, त्या कपड्याला अंचुक नावाचा कपडा म्हणतात. हा कपडा खाली पडतो आणि ती मालकाच्या पार्थिवावर उडी मारते आणि स्वतःच्या शरीराचं जोहार करून घेते. हा जो प्रसंग मालक बघतो का पंढरपुरातला, त्यावेळेला त्याचे डोळे रडत नाही, त्याचं अंतकरण रडते. अंतकरण 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 रडते. एक सांगू का तुम्हाला, भगवान शिवजी फक्त 9 श्लोकाच्या अंत्यविधीला थांबले, त्याच्यापैकी कर्णाचे एक. शिवजी कोण होते माहिती का? ध्वजस्तंभावरी हे मूर्तिमंत शंकरू. फक्त 9 लोकांच्या. कर्णाच्या अंत्यविधीला भगवान शिवजी मारुतीरायाच्या रूपात पाहत होते, तर 9 लोक अधिकारीच होते, पण 9 लोकांपैकी डोळ्यातून पाणी फक्त एकाच व्यक्तीसाठी आलं, ते फक्त कर्णाच्या. हे ज्ञातीपण, हे बुद्धीचं शहाणपण. कारण मारुतीराय म्हणजे खेळिया माझी माझी हनुम्या शारा,
आठव्या शाना न पडे काम वेचणी रे पडे काम वचनी रे कामाची नाही त्याची क्रोधाची कैसा कामच नाही त्याची क्रोधाची कैसा त्याच्या कैसा भांडण रे कैसे भांडण रे गण्याची आवडी मोठी रामराजी आवडी मोठी म्हणून लंके पेने रे म्हणून लंके गेले ऐक खेरिया तुझं सांगतो ऐक जाणून खेळे ऐक खेरिया तुझं सांगतो ऐक जाणून खेळे खेळे रे खेळे रे खेळे रे खेळे रे बुद्धिमतान वरिष्ठम. महाराज बुद्धिवादी माणसं कुठेही चिटकत घेत नाही, त्यांचा मनाचा धाव आहे. आम्ही एका कीर्तनात गेलो, 7 लोकांची मुलं म्हणून नावं घेतली माईकवर एक जणांनी. मी 6 मुलं म्हणलो. मग ते माईकवर बोलणारा म्हणला तुम्ही 6 कसं काय म्हणले? म्हणलं चिमाजी उत्तमराव, ठकाजी उत्तमराव, अंसाजी उत्तमराव, कामाजी उत्तमराव आणि जीवनजी सखाराम. नाही म्हणलं हे त्याचंच पोरग होतं ना. अरे म्हणलं काका मेल्या वटीत बसलं ना ते सुंगळ्या, त्याची 27 एकर जमीन ते खालं ना नागबुडूस. तर मग त्या काकाचं नाव लावावं लागेल ना, त्याला बापाच कसं लावता येईल? नाही म्या लावलो, तू उचलेस म्हणलं. तू काही लावशील, इथं उचल तू तिथं ठुतू, त्याला उचले म्हणत असते. तसं नसतं जमत. याच्यानंतर ते करायचं नाही. मारुती राय होते. 9 अंत्यविधीला थांबणारे भगवान शिवजी विचार करतात, एकाच अंत्यविधीमध्ये जगाचा बाप रडला कसा. मग प्रश्न केला. अर्जुनाच्या डोळ्याला पाणी नव्हतं. आता माहित नव्हतं बरं अर्जुनाला, कर्ण माझा भाऊ. हे नंतरचा विषय सांगितला, फक्त मी मागं घेऊन सांगितलं. रिवर्स गिअर टाकता येईल तुम्हाला. आम्ही एक ड्रायव्हर लावला, त्याला ट्रॅक्टर चलिता येतं पण रिवर्स घेता येत नाही. म्हणलं अगोच काम झालं तू आता. आणि मग कोणाच्या वाड्यात घालशील मालाचं ट्रॅक्टर? आमचं गेटला आणि रिवर्स करून घालावंच लागेल ना. मग सोयाबीन दुसऱ्याच घरी टाकतो काय तू? नाही म्हणजे मला रिवर्स येत नाही. मग तू जाय तूर कापायला. अर्जुनाच्या डोळ्याला पाणी. तशी 9 संभ्रम आलते पण 2 सांगतो. एकम स्थिरत्वायाम दुःख विरहितो ती काया. चेहऱ्यावर दुःख नाही. अर्जुन कर्ण पेटीला त्याच्यानंतर अर्जुन. आणि कर्णाला भडागणी लागल्यापासून दुःख आहे. माणसाला पेटवतात त्याला अग्नी म्हणतात. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारे. मालकाचं वाक्य. हो मालकाचं वाक्य, आपलं नाही. भडाग्नी नावाचा अग्नीला. मग यांनी प्रश्न केला, कारण गादीव झोपणारी तिथं नेऊन निजिते. नेऊनी निजवीती स्मशानी मानसे जाळीती त्या ठिकाणी. महाराज लांब कशाला जाता? हे आजीबाई या कडनूर कुटुंबात आल्या. स्वर्गीय लक्ष्मणराव सोबत त्यांचा विवाह झाला. काय वाकड असेल, गोदडा असेल, सतरंजी असेल, चादर असेल, गादी असेल, तिथपर्यंत त्या आराम करीत आल्या. पण शेवटीचा आराम आबा. नेऊनी निजवीती स्मशानी रे मानसे जाळीते त्या ठिकाणी. शेवटी तिथं नेऊन निजविले. मानसे जाळीते त्या ठिकाणी, तिथं नेऊन जाऊ. अर्जुन कर्णाला भडागणी दिला त्यावेळेस पासून जगाचा बाप रडत होता. महाराज दोघांना प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी केला. अर्जुनाला विचारलं, प्रसन्नो अप्रसन्न हा दोन्ही मुद्रा तुझ्याकडे नाही. खिन्न नाही, प्रसन्न नाही, अप्रसन्न नाही, मोकळा आहे, चिंता विरहित आहे. तुला कर्णाच्या बाबतीत काही वाटत नाही, काय नाही. मला भीती फक्त एकटीचीच होती. माझ्या या इलेक्शन मध्ये मला पाडणारा फक्त एकटाच होता कर्ण. असंच म्हणावं लागेल ना. कोणाची मायविली मला पाडायला? अर्जुनाचं वाक्य.
माझा कायमचा शत्रू गेला याच्याकरता मी खिन्न नाही, दुःखी नाही, प्रसन्नाचा विषय नाही, प्रसन्नतेच्या पलीकडच आहे याच्याकरता मला माझ्या चेहऱ्यावरचा हा भाव. भगवान शिवजीने विचार केला याला मारायला आपल्या मालकानं लावले. अर्जुनाला बाण कोण हाणायला लावले 113, कृष्ण परमात्म्यानं. मग आता मारायला तर यानंच लावले, मग आपण याला विचारू आता रडायला कसं काय. मी एक चेकचं उदाहरण सांगत असतो. 27,000चा मला चेक आलता. ते शासन वाटीत होतं त्या संडासायची चेक, ते बाथरूम हे ते. आम्ही केलं गोठ्यावर. आमच्या संघानं फोटो काढा, व्हिडिओला द्याला, तलाट्याला द्याला, ग्रामसेवकला द्याला. आले 27,000. म्हणलं चावद्या चिखलाव पाऊस पडला कशाला ताण घ्यायचा. पहिलाच चिखल होता आणि डबल पडला म्हणजे धन वाळायचं कामच नाही. पण ते चक बिना सहीचा होता ना. मग त्या अधिकाऱ्याकडे गेलो तर ते म्हणे आपण कोण महाराज येतं. म्हणलं मी बाळू महाराज गिरगावकर. बरं, आपल्याला कधी पाहिलंच नाही. म्हणलं तुम्ही कधी कीर्तन ऐकलं. नाही नाही आपण त्याच्यात पडतच नाही. मग तू तमाशात महाराज येतील का. तू कीर्तनात जातच नाही, तुला महाराज कसे दिसतील. असं म्हणलो नाही, आपल्याला सही पाहिजे होती ना. मी येरी सांगायला असं कधी बोलून इचकायचं नाही. म्हणलं साहेब सही 5,000 लागते. मी म्हणलो 27 मधले 5 गेले 22च राहिले. म्हणलं साहेब हे शासनाचे आहेत. मग मी बी शासनाचाच आहे. साहेब तुम्हाला पगार आहे, तुम्ही कोण सांगणार मला. उठलो मी, आमच्या पुढाऱ्याकडे गेलो. म्हणलं साहेब 27,000चा चेक आहे, ते सही करीत नाही. हे ते सोबत असते ते डायरेक्ट घेऊन त्याला काय पिये म्हणतात का. त्याला लगेच साहेब बापा बापा बाबा इतक्या शिव्या दिल्या त्या अधिकाऱ्याला. मी म्हणलं ते 27,000 चुलीत जाऊ बापा. त्याला मायाईवर शिव्या दिल्या. आणि मग मी 2-4 दिवसाला गेलो. म्हणलं त्याच्या शिव्या बी कानातून निघून जाव्या. मग गेलो. म्हणलं साहेब सही. ते म्हणले 7,000. मी म्हणलं साहेबांना सांगितलं काय नाही, तुमच्या देखता शिव्या दिल्यानंतर तेच म्हणले 2,000 आगाऊ. साहेबच नंतर काय म्हणले 2,000 आगाऊ. म्हणजे पहिल्यांदा नुसतं पोळू लागलं, नंतर कात्रीनं कापू लागलं. हे मारुतीरायाच्या जीवनात असा प्रसंग आला. महाराज मारायला लावणारा हाच आणि जळत असताना रडणारा हा. मग ज्यानं मारलंय त्यानं त्याची व्यथा सांगितली की माझ्या जीवनातला शत्रू संपला. कारण कर्णाच्या व्यतिरिक्त अर्जुनाला पृथ्वीवर कोणी मारू शकत नव्हतं. तो मला एक सांगू का, कर्णानं एक तिळा इतकी चूक केली असती तर देव वाचत नव्हता आणि अर्जुनही वाचत नव्हता. तर 4 चुकापैकी एक चूक सांगतो. केली एक बी नाही बरं का, पण करायचा योग आलता. अश्वसेन नावाच्या सर्पाचं जर कर्ण ऐकत होता. अश्वसेन नावाचा सर्प, हो, संगिनी आणि सारिणी नावाच्या 2 सर्पिणी होत्या. तर सारिणीचा पुत्र होता संगिनीचा. अर्जुनाच्या हातानं ती सर्पिन जळालती आणि ती इस्तवात पडत असताना त्याचा जन्म झाला. त्यानं जळताना माय पाहिली आणि त्यावेळेसपासून अर्जुनावर डोळा होता. आणि त्यावेळेसपासून भगवान शिवजीची उपासना केली. मला एकच वरदान द्या, फक्त अर्जुन मारायचा. पण अर्जुनाला अग्निरथ होता आणि अग्नीवर सर्प जात नाही. म्हणून कर्णाच्या रथात अश्वसेनानं प्रवेश केला आणि कर्णाच्या पायाला स्पर्श केला. एकच काम कर, तुझ्या बाणावर बसव आणि बाणाला अर्जुनाच्या अंगावर सोड. वरचं पापण खालच्या पापणाला चिटकत आहे तोपर्यंत रथ जाळून टाकतो. दोघं गेले पाहिजे. पण कर्णानं सांगितलं शुराची ताकद ही बाहूत असते. आणि जो बुजदिल असतो तो शूर नसतो. चल हो बाहेर. आणि अश्वसेनाला उतरून दिलं. महाराज या शुरात्वाची गाथा लक्षात घेतली, या निष्ठेची गाथा लक्षात घेतली आणि म्हणून देव रडत होता. सत्य बोले मुखे खवे आणि काच्या दुखे. एक छोटा हत्ती भर पैसे आल्यावर माणूस कोणाकोणाच्या घरी जाईल. महाराज स्वर्ग अर्जुनाला देव केलं तरी अर्जुन फुटला नाही.
इतका निष्ठावंत व्यक्ती माझ्या अंतकरणातला सत्य बोलणारा व्यक्ती गेला. अर्जुनही खोटं बोलला होता, धर्म सुद्धा खोटं बोलले. वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. पण कर्ण खोटच बोलला नाही. हा कर्णाचा देवानं वाखावा इतका लेखाजोखा. आणि अर्जुनाची आणि धर्माची मती बुद्धी संभ्रम दूर केला द्रौपदीच्या व्याख्यानानं, भजनानं. चला, पण त्याही द्रौपदीला थांबता आलं नाही आणि त्याही कर्णाला थांबता आलं नाही. म्हणून मंगळवेड्यातले मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, तुटला यशाचा दोरा, आबा कौरक करायचं किती हो माणसं जेवायची 10 मिनिटं बरं. हो बरं, पहिला दावा मनसोक्त कीर्तन करा. एका दाव्याला गेलो तर कावळ्यान पिंड उचलला की टाळ्या वाजल्या, बंद करा. म्हणलं बाप रे, हे काय तुकोबाराच्या वंशातला महिला काय? या लगे कावळ्यान तोंड लावलं की विमान आलं आणि ते भावकीचे उचले म्हणते बंद करा. हो ते उचले बंद करा म्हणजे बंद, टाळ्याच वाजल्या आणि चालू होतं चिंतन. हे कोण उचले बाबा इतका शहाणा, कावळ्यानं तोंड लावलं की बंद. असे लय दावे पाहिले नाही. पहिला दावा आहे कीर्तन भरपूर करा. विठाला छान वाटलं. काय होतं माहिती आहे का, कडीतला आणि खिरीतला चमचा एकत्रित आला की दोन्हीची चव जाते. हे चमचे जागच्या जागेवर राहिले. विधी तिथं चालू आहे. भूदेवांच्या हातानं तर्पणाचा विधी आजीबाईचा चालू आहे आणि इकडं नामचिंतन भजनही चालू आहे. आनंद वाटला. विढाला विढाला महाराष्ट्रात खूप असे काही प्रसंग येतात. पैशाचा जोर म्हणून कीर्तन, घरी पैशाचा जोर म्हणून कीर्तन, काही आवड नाही काय नाही, काही उगं प्रसिद्धी म्हणून. तसं नका करू राजे हो. तुमच्या बुटा सगट तुम्हाला नमस्कार करतो. परमार्थाला तशा बाबतीत पाहू नका. तुम्हाला वैभव कुठं दाखवायचं ते दाखवा, पण परमार्थाच्या बाबतीत नाही. विठाला 10 मिनिटात प्रसंग मांडतो आणि पूर्णविराम. चांगल्या माणसांच्या शब्दाला तडा नको आबा. भगवान शिवजीचा एक उपासक, श्रावण महिना चालू आहे ना, माणसं इतके कीर्तन प्रवचन भागवत रामायण इतक्या प्रचंड दिंड्या वाऱ्या सगळ्या गोष्टी असून काही काहीची डोकी कशाची मिळत. एक जण म्हणला मी श्रावणात दाढी करीत नाही. म्हणलं श्रावणाचा आणि दाढीचा काय संबंध हा? आणि श्रावण लागायच्या आधी काय खाल्लंस? हो ना, अख्तरभाईच्या दुकानावर याचाच पहिला नंबर होता श्रावण लागायच्या आदल्या दिवशी. आणि श्रावण संपला, पोळा झाला न झाला की पहिल्या दुकानावर पिशी घेऊन येऊच जाणार. आणि मी श्रावणात दाढी करीत नाही. अरे शिवजी का भोळे येत का ते येडे येत? विश्वाला जिंकणारा तो भोळा आहे आणि तो नुसत्या केसाव विकत घ्यायला होय शिवजीला. हा, अरे बिडीची काळी बिडीला न लागता दाढीला लागली तर थोतरा सगळं जळून जाशील. आणि मी श्रावणात दाढी करीत नाही. लय हानतीन शिवजी तुला, शहाणपणा करू नको. विठाला मी घोडं नाही, पण मी परमार्थातलं गाढव आहे.
कोण्या हरामखोराच्या दारातलं नाही, परमार्थातलं गाढव आहे. आणि घोडं एखाद्या वेळेस कटाळा आल्यावर गोमाशीला बसू देईन, पण गध बसू देत नाही. गध गोमाशीला बसू देत नाही. ती नाही शेपटीनं उडाली ना, जिथं बसली तिथंच अंग घासीन, कातड घासीन, पण गोमाशी मारीन. मा नियम आहे, ज्ञानोबारायनं तुकोबारायनं सांगितलेलाच नियम ऐकायचा. पहावे पुराणी विचार. भंगिरेनं सांगितलेले नियम नाही. मी दाढीच करीत नाही, मी आमकच करीत नाही, मी बाजावत झोपत नाही. अरे या, आणि बाजाचा काय विषय तो? किती बाजा मोडल्यास तुझ्यामुळं बाजा इकावा लागल्या. हो, म्हणजे संसार मोडे आणि तू बाजावर झोपत नाही, गादीवर झोपत नाही. वा 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 वा, तो कवा सुख दिलंच गादीवरल्या घरातल्या लोकायला, आणि तू गादीचं सांगू तू सुंबळे, हे सांगायचं. एक बाई म्हणली मी लवंगाव एखादच धरते. मी म्हणलं वा 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 वा, सगळ्याच्या लवंगा काढ्या. आणि काय तू लवंग सांगायची? नाही, मी एकच खारीक खाते. भांडून भांडून घरातल्या सगळ्या लोकांची नवऱ्याची खारीक केली, असा सुकून गेला खारकावानी नवरा, आणि तू एखादच खारकीवर धरती. काय सांग तिचे तुरा देखावा नाही. आपल्याकडं कर्तव्यवाद आहे. दिव्य असा तेजस्वी शिवजीचा उपासक, चिताभस्म समर्पित करायचं, तुटला आयुष्यात होता, एवढाच पुरावा. खंडोबा रोज मेलेल्या माणसाची राख, म्हणजे त्याला चिताभस्म म्हणतात, ते शिवजीला अर्पण करायचं. पण त्याच्यासाठी महाराज माणसं मरावं लागतील ना. जाणून बुजून जिता माणूस जाळला तर शिवजी कशी प्रसन्न होते. पण तो अशा गावात राहत होता की त्या गावात असा दिवसच नव्हता की माणूस एक किंवा दोन मरत नाही. त्याला चिताभस्म होतच ना महाराज, होतं चिताभस्म. पण कर्मनो गहनो गती, एक दिवस त्याच्या जीवनात असा आला की त्याच्या आदल्या दिवशी गावात कोणीच माणूस मेलं नाही. महाराज त्या गावाचा लेखाजोखा मशान सांभाळणाऱ्याला मसनजोगी म्हणतात. काय भगवंतानं रचना केली हो, प्रत्येकाची रचना केली, प्रत्येकाची रचना केली. महाराज तुम्ही कोणाला काही म्हणा, पण विटेवरच्या मालकानं सगळ्याला अंतकरणात घेतलं. प्रभूची लेकरे सारी, प्रभूची लेकरे सारी. महाराज देवीचा उपासक असेल शाक्तिपंथी, शाक्तपंथी, तो संबळ वाजत असेल, भगवंतानं त्यालाही थारा दिला. सकाळी येणारा वासुदेव असेल, भगवंतानं त्यालाही थारा दिला. पांगुळ असेल, त्यालाही थारा दिला. मुकाबहिरा असेल, त्यालाही थारा दिला. हा, तुम्हाला कोण्या चष्म्यानं बघायचं असेल ते बघा. या विश्वातला तृतीय बांधव असेल, तृतीयपंथी, त्यालाही जगाच्या मालकाने विसर दिला. तुम्ही आम्ही कोण जगाचे वाभाडे काढायची? लायकी काय आपली? आपली पात्रता काय? आपली योग्यता काय? आपला अधिकार काय? विश्वाच्या मालकानं प्रत्येकाला आपल्यात सामावून घेतलं. मी आताच म्हणून सांगत नाही, आपल्या संप्रदायात एक तृतीयपंथी होऊन गेला. कान्हो पात्रा खोदो पिंजारे तो दादू, भजनी अभेदू हरीचे पायी. आबा त्या लागी विमान पाठविले रे, त्या लागी विमान पाठविले. या वारकरी संप्रदायात एक तृतीयपंथी आला, तो विमानात बसून वैकुंठाला गेला. सजने कसाया विकुला के मौस, मारा सावत्यास खुरपुला गे. ऊंच नीच काही देणे भगवंत, तिसके भाव भरले नाही. एखादा पकवाद वाजवायला का ताशा वाजवायला तेच कळत नाही. आणि आपल्याला बोलता येत नसतं ना, ते यजमानाला जोर आलेला असतो.
आहे ना राधे शंभू, आपल्याला कसं बोलता येईल? हो ना, ते पकवत दोक्षेव घालीन ना. विठाला विठाला काय व्याप्ती त्या मार्गाची, सामावून घेतलं सगळ्यांना. मसंजोग्याची दखल प्याद्यानं ऐकली. यमाचा प्यादा यमधर्माला सांगितलं या गावाचा नियम कसा मोडा. नाही म्हणले, आजचा पर्वकाळ असा आहे आणि त्या गावामध्ये एक कोणीतरी अधिकारी व्यक्ती आला आणि यम त्याला भेट होता. मला अजून त्याचं नाव पाठ नाही बरं. हो, मला ज्या दिवशी पाठ होईल त्याचं नाव सांगेल. मी शोधतोय तो शोधतोय. मला पुराण इचकायचा ना रे, कोणाचं इचकीत नाही. आणि काय भेटणार दुसऱ्याची इचकून? आपला वेळ त्याच्यासाठी मातीत घालायचा का? हे 2-2 वाजूस तर मोबाईल इचकीत देत. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अरे सकाळीच त्याला बायकोनं हाणलंय. थुत्तर लाल होस तर ज्यानं बायकोचा मार खाल्लाय त्याला तुम्ही शुभेच्छा देता. त्याचं लोन जर तुमच्या घरी आले तर तुमची हानी. म्हणजे आपला देवानं दिलेला अमूल्य वेळ नालायकासाठी खर्च करायचा नाही. तुम्ही चांगल्यासाठी खर्च करा ना. क्षणोक्षणा हाची करावा विचार. कशाला भंगिरासाठी वेळ कशाला खर्च करायचा? तो अधिकारी व्यक्ती, त्याच्यामुळे यमानं त्या गावात दुःखद वातावरण नसावा म्हणून त्या दिवशी यमानं कोणालाही देवाज्ञा दिलेली नाही. पण अडचण आली या धिवराला. तो स्नान करून आला, मशानभूमीत गेला, त्या चिताभस्माची वाटी रिकामीच घेऊन आला. मसंजोग्यानं सांगितलं आज काल कोणी गेलंच नाही आणि आज कोणी जाणार असेल तर त्याची अंत्यविधी झाली नाही. मग राग कशी? घरी गेला, वाटी जागच्या जागेवर टेकली. शिवलिंग होतं. माझ्या भगवान शिवजींची तो उपासक होता. पूजा केली, स्नान घातलं. दही असेल, दूध असेल, तूप असेल, लोणी असेल, स्नान घातलं. महाराज श्रद्धा असावा पण अंधश्रद्धा नसावा. वारकस संप्रदाय श्रद्धेचा आहे, अंधश्रद्धेचा नाही. केल्याने होत आहे रे, केलेची पाहिजे. झोपल्याने येतय रे, असं कोणालाही भेटलं नाही रे. केल्याने श्रद्धा. स्नान आटपल्याच्या नंतर आवाज आहे लक्ष्मी. काय आदरवाचक शब्द आहे. मगाशी तुम्हाला गाडीच सांगत होतो. एका गावात गेल्यावरती ज्यानं तारीख घेतली का राधेशंबा ते सांगत, लोयच माणूस मोठा आहे बाबा, त्यो लोयच वैभवशाली आहे. काय त्या माणसाचं वैभव आहे. म्हणलं दाखवा बरं त्याचा फोटो. तर पहिला फोटो आला बायकोला गोव्याला नेलेला. त्याच्या बायकोला गुडघे इतकीच पॅन्ट आणि दोघं पाण्यात डान्स करायले. हे वैभव आहे? हे वैभव आहे? त्याच्याकडे 1000 कोटी रुपये असू द्या, हे वैभव आहे? वैभव पठ्ठ्या त्याला म्हणीन. तो गावातून जात असताना प्रत्येक बाईनं त्याला पाहून पदर घ्यावा, त्याला म्हणीन मी वैभवशाली. अरे ज्याची बायको गोव्यात त्याच्या समोर नाचती त्या हलकाटाला वैभवशाली म्हणतात का? तो पांचट वैभवशाली आहे. विठाला याला वैभव म्हणत नाही, याला पैशाचा माज आलाय म्हणते. आणा नाही तर नका आणू गिरगाव करायला. येवत रागे सो तुका म्हणे सत्य सांगो. येवत रागे खरं बोलत असताना तुम्हाला राग येत असेल ते नाशिक जिल्हा बंद करताल. काय करताल दुसरं? नका येऊ देऊ कीर्तन करा, पण स्पष्ट होते असं. बसा गुरुजी बसा. काय बाई वैभवशाली, डोकं भरून पदर घेतलेला. माझं असं मत आहे, ठीक आहे, व्यक्ती स्वातंत्र्य किमान आपल्या लोकांना तरी हे जपा. 1, 2 आणि 3. गोव्याला जाऊ नका असं म्हणत नाही. कोणते कपडे घालायचे असतील तर घाला. त्यानं तरी त्याच्या बायकोला गुडघे इतकी दिली ती. तुम्ही त्याच्याही पेक्षा कमी बायकोला घाला कपडे. फोटो काढा, पण तुमचं बटन दाबल्याशिवाय लोकांना फोटो जातात का?
यानं काय होतं माहिती आहे का, एका बाईनं गावरान तुपातला स्वयंपाक केला आणि वाढताना लाईट गेली. मग दिवे कशाचे होते आपल्याकडे पूर्वीचे? राखेलचेच होते ना, घासलेटाचे दिवे. मग दिव्याची वातवरी करण्यासाठी आबातीनं उजव्याच बोटानं वातवरी केली, पण हात धुतलाच नाही. आणि त्याच हातानं गावरान तुपातला शिरा वाढला. खा वाटला का तुम्हाला? बरं, राखेल तिच्या बोटाला लिटरभर चिटकलं का? किती चिटकलं असेल तिच्या बोटाला? तिळा इतकं. पण सगळ्या शिऱ्याचा नाश केला. मग तिळा इतकी चूक आपल्याला विश्वभर तोंड काढू देत नाही. पण किमान इतकं जपायचं. व्यक्ती स्वातंत्र्य. एखाद्या वेळेस शिकलेली माऊली असेल, पंजाबी ड्रेस असेल, कोणता असेल, कोणताही घाला, पण ओढणी असते त्याला. अंग झाकून घ्यायला काय हरकत आहे? मी नेहमी सांगत असतो, भारतीय संस्कृतीला 2 गोष्टीमुळे मान आहे. अब्जानं पैसे असावा, ते आतल्या खिशात ठेवा. डायरीच्या पुढून नाही ठेवायचे, हे भिकारचोट लक्षण आहे. अब्जानं पैसे, नुसत्या लाखात म्हणत नाही, अब्जानं पैसे असावा, पण ते आतल्या खिशात ठेवा. आणि या देशातली पवित्र स्त्री सगळे अंग झाकलेली कपडे घातलेली असावा. आधुनिक काळ आहे. मी साडीचा आग्रह धरू तर बायका मला शिव्या देते. आम्हाला ऑफिसला जायचंय, घाल कोणता पोशाख, पण कपडे पूर्ण घाल. महाराज पूर्ण कपडे घातलेली पवित्र स्त्री. महाराज देवानं स्वतःच्या अंगावर पाणी उतरून राधेला देवा. महाराज नवऱ्यासाठी कुंकू लावणाऱ्या जगात खूप बायका आहेत, पण बायकोसाठी गंध लावणारा जगात एकच आहे, फक्त जगातला पाप आहे. गोपीचंद उटी तुळशीच्या माळा, नुसती बायको नाही महाराज, हृदय होती राधा, हृदय हृदय. आणि तिला कोणते कपडे घालता येत नव्हते? मीराबाईला कोणते कपडे घालता येत नव्हते? महाराज हत्तीवर बिजवर आलता, हत्तीवर हत्तीवर. एक बाई म्हणली, माया बाब्याला 35 दोऱ्या आल्या, कुमड झालेले अनारसे, कुमड झालेले अनारसे दारड्यातले, हो, बुरा आलेली नुकतीचे गोळे. हत्तीवर बिजवारा आलता, हत्तीवर बिजवारा. जशाला तसा बापाला सांगितलं, हे 14ची 14 हत्ती परत करा. वरिले सावळे परब्रह्म. महाराज विश्वाच्या बापाला पती मानणारी. दाखवा मीराबाईच्या अंगावरचा पोशाख. कोण जनाबाई? आबा माय किती उष्ट खाईल लेकराचं. लेकरानं बिस्किट जर तोडलं एक कोपरा, तर फेकून देऊनी म्हणून आई ते खाईल. पण लेकराला जर दुधाचा काला दिला आणि त्या लेकरानं वाढूळ जर चिवळला, वाढूळ म्हणजे जास्त वेळ, आमच्याकडची भाषा आहे, जास्त वेळ जर चिवळला, त्याच्या हातावर जर माशा बसल्या, तर माय खाती का? बाप खातो का? नाही. 14 लोकांचं उरलेलं एका ताटात. नामदेवरायाच्या घरी 14 जणे, 14 जणाच्या ताटातलं उष्ट ते 15वीच्या ताटात आलं. आणि 15वीच्या हातचं उष्ट जगाच्या बापानं खाल्लं. जेवी पंढरी रावते सवे नाम याची जनी, कोण तिये भाव. जेवी पंढरी रावते सवे. कशी साडी आहे बुवा. कुठेही गेले तर चाल कोणीतरी एक व्यक्ती सांगतोय, पण किती जणाच्या कीर्तनात आणि कोणाच्या कीर्तनात? गाणे म्हणणाऱ्याच्या. जनी म्हणे नामदेवा, साडी कशी अंगाव, चोळी गाठीची, काय ताकद महाराज. महाराज विश्व हलवायची ताकद माऊली महावैष्णव, ज्ञानाचा सागर. व्यासानंतर तेच. व्यासोचिष्ट जगत्रया. आता काय म्हणा लागल? ज्ञानदेव उचिष्ट जगत्रया. विश्वातलं सगळं ज्ञान माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या मुखातलं. महिषी पुत्रा मुखे. एवढा अधिकारी कोणाच? आणि ते भाऊ मुक्ताई साहेबाचा किती लाड पुरवित.
गाठीची चोळी हो, गाठीची चोळी. माझ्या माईंनो मागचं बघा, स्वयंपाक करताना पण चपला काढीत नाहीत. काय सराटी आहेत का घरात? स्वयंपाक करताना चप्पल इतका थाट. एक वारकरी म्हणला स्वयंपाक करताना चप्पल होती. म्हणलं जाऊ दे, तिनं शिरा केलाय. म्हणलं पण चपलान थोडाच हाटलाय, चलू दे आपलं. नाही, डोकं भरून पद लक्ष्मी. 10 मिनिटं होऊन गेले बुवा. जी मालक भस्म घेऊन ये. आवाज एक पडला, भस्मच नाही. लक्ष्मी दुसरा पडला. महाराज 3 वेळेला ज्या वेळेला मालकाच्या आज्ञेचा भंग होतो का, त्यावेळेला मालकाची आज्ञा मोडायला पाप लागते. भगवान शिवजीचं स्मरण केलं, तुळशीला नमस्कार केला आणि स्वतःचं शरीर योगानं पेटवून घेतलं. काडी लावून नाही, योगानं पेटवलं. योगानं योगाचं बळ आहे, ताकद असते. कारण काही पूर्वी मी एक चरित्र ऐकलं हिमालयातल्या साधूचं. त्यानं हा केल्याच्या नंतर तोंडातून इस्तू पडत होता, पण 36 वर्ष साधना केली. ते एका साधूनं सांगितलं 36 वर्ष साधना केल्यावर तोंडातून इस्तू आला. मी काडी वळली किती गाव पेटत. म्हणून योग याग विधी वायाचे उपाधी. ते आपल्या संप्रदायात हे अंगाला चिटकूनच घेतलं नाही. आपल्याकडे सरळ सरळ आहे भजनाची ताकद. योगानं शरीर पेटवलं. 3 आवाज देऊन बायको येत नाही म्हणून रागानं बाहेर आला. तर तुळशीपाशी बायकोच्या आस्ती मुठ भरून आस्ती घेतल्या, चिताभस्म घेतलं आणि शिवजीला अर्पण केलं. शिवजी प्रसन्न झाले. काय पाहिजे? जिनं आज नियम मोडू दिला नाही ती बायको देऊन टाका. इथं बसलेल्या माझ्या माईंनो, शिवलीला अमृतातला अध्याय वाचा, लक्षात येईल तुमच्या. वाचा श्रावणात, एक पारायण करा. जिला वाचता येते तिनं. ज्या म्हातारीला वाचता येत नाही, रविवारी आपल्या नातीला वाचवायला लावा. परीक्षेत नका. हा, परीक्षा द्यावं लागते, अभ्यास करावा लागते. नुसतं शिवलीला अमृत वाचल्यावर पास होत नसते. हां, त्यासाठी अभ्यास करावा लागेल. लेकराला बेजार करी जाऊ नका. शाळेतले लेकरं उलटे अभ्यास करत असताना टीव्हीची चॅनल फॅनल बंद करा, त्याच्यावरती हे टाकू नका ना बॅलेन्स. लेकरं अभ्यासाला असताना ती 2-4 वर्ष बंद करायचं ती टीव्ही. हो, लेकरं शिकवा. आणि एक सांगतो म्हाताऱ्याला, सून स्वयंपाक करताना नातवाचा डबा भरी जा, नाही तर त्याची माय स्वयंपाक करतील, तू तुळशील येडे घालती. त्याची पेन्सिल घरीची सरली, पेपर कोराच गेला. आणि मग मला म्हणली, बाई माझ्या नातवाचा पेपर कोरा गेला. हे नातू तू अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. कारण नातू शाळेत जाताना तू तुळशील येडे घालू लागली. ते शाळेत गेल्यावर मग घाल ना. ह्या बुका साधे आहेत का? नमुने नमुने आहेत बाप्पा, तरातराचे लोक. चला, आपलं काम सोडून भजन नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. काम बंद करून भजन करायचं नाही, देवाला आवडत नाही. काय पाहिजे? प्रगट केली. याच्या पुढचं आहे का? आता जिवंत आहे का? तुटला आयुष्याचा दोरा. महाराज संहार कार्य शिवजीच्या हातात आहे. त्यांनीच संहार केला, त्यांनीच जिवंत केली. पण पुन्हा जिवंत ठेवली का नाही? कालांतरानं त्याही पवित्र स्त्रीचा शरीराचा धागा तुटला. तुटला आयुष्याचा दोरा, हिरवा उगा पसारा. बार कुमार जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई. स्वर्गीय वैकुंठवासी गंगा भागीरथी पार्वतीबाई लक्ष्मणराव कडनोर फक्त 5 मिनिटं, फक्त मोजून 5 मिनिटं विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. त्यांचा आज दशक्रियाविधी आहे. वर्ष श्राद्धाच्या दिवशी आर्यमा नावाचे पितर यावे आणि वैकुंठवासी गंगा भागीरथी पार्वतीबाईंना सर्व पितरात आर्यमा नावाच्या पितरांना विलीन करून घ्यावं. त्याला
त्या वर्ष संवत्सराच्या दिवशी गोड अशा प्रकारचा अधिष्ठान देव अशी पितृलोकांच्या चरणी प्रार्थना या परिसरातली गायन क्षेत्रातली महाराष्ट्रभर ज्यांचं लौकिक आहे असे आदरणीय जगदाळे आबा आहेत, आदरणीय प्रकाश बुवा आहेत, आदरणीय खंडू महाराज आहेत, आदरणीय गोडसं व्यक्तिमत्व राधेश्याम महाराज आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य हनुमान महाराज आहेत, आदी करून विनेकरी आणि संस्थेचे विद्यार्थी सुभाष महाराज आहेत आणि बऱ्यापैकी महाराज मंडळी अशोक महाराज आहेत, खाली सुद्धा महाराज बसले, तिकडे सुद्धा महाराज मंडळी आहे. सर्व वारकऱ्यांच्या चरणी नाक घाशीपर्यंत प्रणाम करतो. सर्वांना या पवित्र या मासाचं आधिपत्य भगवान शिवजींकडे आहे. त्या शिवजींच्या चरणी नतमस्तक होतो. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या चरणी दंडवत करतो. निवृत्तीनाथांच्या चरणी दंडवत करतो आणि अर्ध्या मिनिटाची आदरांजली देतो. निधियाम निधिपदे सकल दिसुदीय निचंद कला भय जायन्ते कृष्णीर सकलति भवचंदाय परितक्तां भव सकल स्थिता कैलासाधिपतय नमः सत्यं वासं पतय नमः गोलोकाधिपतय नमः यक्षति किन्नर गंधर्वादि लोकपाल भयदिकपालो चारुत्यासं परमति हंसं हंस परा भय जायन्ते एक सर्वं विद्यसरातिं सर्वभवायति सकल दुर्वा यद्भावाति पूर्णभवतिं लुप्तपिण्ड भय व्यालाय व्यालाक्षायां पतितो भवो यज्ञोपवितं सकल सभा अपसव्यानां सव्यभयो सव्यां भवतीति अपसव्या कालसर्प भव शान्तिरो आप्तेष्टि भय त्रिपिण्डी नारायणो नागबली शान्तिर्मुच्यते भवस्थितो पिण्डभयाय नितर्पण जायो योगात्मिकं कालजना रक्तचंदन समर्पयामि रक्तपुष्पं समर्पयामि अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो नमः पार्वते पदे हर हर महादेव कर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव विठाल जय जय विठाल बोली ले पुरे नाही उच्चारेला कामने जाने ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. ऐका, हरिकीर्तन झालं की तो प्रसाद पवित्र असतो आणि शक्यतो महाराष्ट्रातल्या माऊल्या शाकाहारी असतात. एका पवित्र कुटुंबातली माऊली आहे. सगळ्यांनी कोणीही प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका, ही तुम्हाला यजमानाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं सुद्धा विनंती.